जाओ टेबल कहीं बुक करो, बर्तन से मेरी सिंक ना भरो. का पुरुषाला कळलंच नाही, ऑडियन्स मधनं म्हणलं पण मी माझी प्लेट सिंक मध्ये ठेवतच नाही. म्हणलं तुला कळतंय का तू काय बोलतोयस? आमच्या मामीकडे गेलो होतो आणि मामीनी केळ्याचे काप आणि वांग्याचे काप केले होते आणि केळ्याचे काप सगळ्यांना आवडले, ते संपले आणि मी आतमधनं ही इन्फॉर्मेशन बाहेर घेऊन आले. बट द वे इट केम आउट वॉज केळीचे संपले काप, असुनिया वांगे, असुनिया वांगे, केळीचे संपले काप. इट ऐसे निकलता है तो मैं क्या करूं. आणि द ह्युमर कम्स विथ टाइम. ह्युमर काय असतो फायनली? इट इज व्हॉट? ट्रॉमा प्लस टाइम. समीकरण सांगितलं. सिम्पल. ट्रॉमा प्लस टाइम इज इक्वल टू जोक. इफ द जोक्स आर नॉट कमिंग, गिव्ह इट टाइम. दॅट्स ऑल. ट्रॉमा आणि ट्रॉमा आहे, भरपूर आहे. There was a point in my life where I was not wearing sarees because I was thinking, what will a man do? Man will not wear a saree and go to this podcast. No. मला 1 तास लागला तयार व्हायला. तू नुसतं घाम पुसून बसलायस. This took an hour. My touch of lipstick है त्यातून रुमाल. Everything takes overcorrection and then you find your rhythm. Start playing with the world around you and it will start playing back with you and you will make better and funner choices and give everything a chance. माझा पण नवरा बेडवरती ओला टॉवेल टाक, पण बोळा नाही टाकत, असा छान पसरून ठेवतो आणि तो म्हणतो दुपारी झोपायला जाऊ ना तेव्हा बेड गारगार असेल. दूरदृष्टी आहे. ऑप्टिमिझम. असं किती सोपं आहे. मी काय चिडचिड करते. टॉवेल बेडरूमच्या बाहेर गेला. ओ नाईस. दॅट इज वन थिंग. बाहेर स्टँड वरती आणि बाथरूम मध्ये वायपर मारायला लागलो. 2 गोष्टी आय एम प्राऊड ऑफ. लग्नाला किती वर्ष झाली सारखं? 6. आय नो आय कुड स्कोर दिस. पण एक गोष्ट मी प्रत्येक वेळेस कायम एन्जॉय करतो आणि मी आम्हाला असा शोधत राहतो, ते म्हणजे तुझ्या घरातल्या गोष्टी. खूप बेसिक प्रश्न आहे, पण इतकं सुंदर घर कसं बनवायचं? एकतर आम्ही खूप अनेक वर्ष रेंटेड हाऊसमध्ये राहिलोय. आम्ही लहान असताना पण रेंटेड हाऊसमध्येच राहिलोय. असं मला असं अँजेलिना जोलीच्या मुलांसारखं वाटायचं माझं घर. असं प्रत्येक गोष्ट इज अडॉप्टेड फ्रॉम डिफरंट थिंग्स. इट डझंट लुक लाईक वन फॅमिली. चहा झाला ना, कप हा विसळे ना, चहा ढोस मेल्या, काही केल्या सुधरे ना, चहा झाला ना. बायकांना ते ढोस मेल्या आवडलं होतं. मला नव्हतं वाटलं की दॅट इज द कॅच फ्रेज ऑफ दिस प्लेस, पण बायकावरली अमुक तमुक फक्त एक यूट्यूब चॅनल नाही, तर ती एक जिज्ञासू लोकांची कम्युनिटी आहे. या कम्युनिटीतनं तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही फरक पडला असेल, तुमच्या आयुष्यात काही नवीन चर्चा आल्या असतील, नवीन विषय आले असतील, तर ह्याचंच एक्सटेन्शन म्हणून अमुक तमुक यूट्यूब मेंबरशिप कम्युनिटी आपण चालू करतो. या कम्युनिटीत काय मिळणार आहे, तर तुम्हाला एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप, इनडेप्थ कॉन्व्हर्सेशन्स, स्पेशल गेस्टसोबतचे Q&A लाईव्ह सेशन्स आणि बरंच काही. हे जर तुम्हाला हवं असेल तर खाली दिलेल्या जॉईन बटनवरती क्लिक करा आणि ही यूट्यूब मेंबरशिप कम्युनिटी जॉईन करा. हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द अमुक तमुक शो म्हणजेच स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. रील्स यांच्या मस्ताना कॉमेडीचा मी दिवाना. गाण्यातून सांगतात रोजचा राडा, 40 नंतरचा गँगस्टर केस, संगीतातला एकदम परफेक्ट. हे इतकं अवघड आहे, जे आपल्याला वाटतं ऐकताना खूप सोपं आहे. हे जेमिनायवरती करता येत नाही, हे ChatGPTवरती करता येत नाही. हे इतक्या स्किलफुली, अत्यंत साधेसं मीटर, अत्यंत मिनिंगफुल फ्लोमध्ये करणाऱ्या मॉमिक अमृता आपल्यासोबत आहेत. अमृता, तुझं खूप खूप स्वागत आहे. सॉरी मी एकतर मी बेसुरा, त्यात मीटरचा माझा दुरान्वयही काही संबंध नाही. आणि दोन्ही गोष्टी बघ, एखादी व्यक्ती मोठी हे दाखवायला काय करायला लागतं, एक छोटी लाईन शेजारी आखावी लागते. मोठी म्हणजे व्यक्तिमत्व किती मोठं आहे. आम्ही असं नाही म्हणू शकत तुला. आणि मी तर छोटी लाईन म्हणजे असं म्हणतात ना की दुसरा छोटा दाखवायला मोठी लाईन आखा शेजारी. सो मी आखून दाखवली छोटी लाईन की तू किती महान आहेस हे दाखवायला मी दाखवलं की ये सबके बस की बात नाही आहे.
सो वेलकम टू अमुक तमुक शो. थँक्यू व्हेरी मच. येस, जे लोक अमुक तमुक बघतात आणि जे लोक इंस्टाग्रामवर आहेत त्या लोकांना अमृता माहीत असेलच. आपल्यासोबत आहे अमृता बेंद्रे, जी स्टँडअप कॉमेडियन आहे, जी इंस्टाग्रामवर खूप छान छान कॉन्टेंट टाकत असते आणि लाईव्ह शोसुद्धा करते. आणि आज आपण त्यासोबत गप्पा मारणार आहोत. तर वेलकम अमृता. थँक्यू ओमकार. वा 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 वा. मला हे असं आवाजाच्या पट्ट्या दाखवायच्या. तर शार्दूलने आज जे काही सुरुवातीचे प्रयोग करून सुरुवातीला ओकून दाखवलं. प्रयोग करून जो काही असा छान स्टँडर्ड आजच्या कार्यक्रमाचा सेट केला आहे. नाही दॅट वॉज द लोवेस्ट. इथून वर चढत जाणार आहे. नाही, त्याच्यावरती जाण्याचाच प्रयत्न आपण अर्थात आजच्या एपिसोडमध्ये करणार आहोत. मला सुरुवात इथपासूनच करायची की मी स्वतः तुझ्या कॉन्टेंटचा खूप मोठा फॅन आहे. मला खूप तुझं ह्युमर आवडतो, तुझी कॉमेंट्री आवडते, तुझं अर्थात सगळ्या गोष्टी तू जशा कवितेत गाण्यात बांधते ते आवडतं आणि यू मेक इट व्हेरी लाईट. करेक्ट. तर हे तू कसं करतेस? म्हणजे कारण ना हे कायम सगळेजण म्हणतात की ह्युमर इज द मोस्ट डिफिकल्ट फॉर्मॅट टू डील विथ. करेक्ट. पण तू तो इतका सोपा करून दाखवते. रोजच्याच गोष्टी ज्या खूप सोप्या वाटतात, ज्या कदाचित आपण दुर्लक्ष करतो, त्या तू खूप इंटरेस्टिंगली समोर आणते आणि गाण्यातनं आणते. तर हे कसं जमतं? आपोआप आपोआप मला आपोआप जमतं. कारण काय, मी माझ्या घरातले सगळे आई बाबा बहीण, त्यांची भावंडं, त्यांची मुलं, त्यांचे पण हजबंड्स अँड वाईफ्स, आमचे आजी आजोबे सगळीकडचे. इट वॉज अ नॉर्मल थिंग इन अवर हाऊस टू जस्ट बी म्युझिकली फनी. मला खूप उशिरा कळलं आयुष्यात की लोक बेसूर असतात. थँक्स. आय विल एक्सेप्ट युअर इंट्रोडक्शन विथ ग्रेस. जमेल तेवढी. पण घरामध्ये हेच कल्चर होतं. घरामध्ये टाइमपासच करतो. घरामध्ये अतऱ्यांचं झेंडूची फुले लहानपणापासून मजेतच वाचलंय, फुलं ऐकतच बसलोय. सो बिंग फनी अँड बिंग म्युझिकल इज जस्ट नॉर्मल. दिस इज द वे ऑफ लाईफ. खूप लहानपणापासून आणि कोणी सांगायला नाही गेलं. खूप उशिरा मला कळलं की दिस इज नॉट द नॉर्मल. जेव्हा मी एका ठिकाणी गेले होते एका पार्टीला आणि तिकडे ते मला म्हणले की अमृता गाणं म्हणून दाखव, आणि मी गायला लागले आणि दे स्टार्टेड क्लॅपिंग माझं गाणं संपायच्या आधीच. म्हणजे आपण कसं टाळ्या समजा अरे वा 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 असं करतो ना, तर ते असे मध्येच टाळ्या वाजायला लागले आणि मी आय वॉज कन्फ्यूज की माझं गाणं झालं नाही आहे अजून, हे टाळ्या का वाजवत आहेत. तर तिकडची एक माझी जी मैत्रीण होती तिने मला येऊन सांगितलं की ते तुला ताल देत आहेत की गो मुसंगतीनं माझ्या तू येशील काय, मुसंगतीनं माझ्या तू येशील काय. तर मला नव्हतं माहिती खरंच. कारण काय, कम फ्रॉम अ म्युझिकल फॅमिली अँड वी लिव्ह इन सच अ बबल. आपण केवढे प्रोटेक्टेड असतो. एकतर मुलगी असल्यावरती आणि छान तसंच वाढवलं आहे असं लाडाकोडात. आत्या सगळ्या, मावश्या सगळ्या, मामा सगळे, त्यांची मुलं, एव्हरीबडी इज म्युझिकल. कुणाला तबला येतो, कुणाला बासरी येते, सगळे छान गातात. अंताक्षरी इज अ पार्टी स्टेपल. सगळे भिशांमध्ये म्हणा कुठेही गाणं म्हणलं की सगळे गाणं म्हणतात. असं खूप उशिरा कळलं की अच्छा पार्टीमध्ये गाणं म्हणलं की इट इज ओनली टुवर्ड्स मी, की हिला गाणं म्हणायचं आणि आम्ही नुसते डिश घेऊन बसणार. मी मदनी कवळ घेता म्हणायला लागले आजकाल. तुम्ही जे होताय, आम्ही डिश घेतो, तू गाणं म्हण, मदनी कवळ घेता. काय मला पण खायचंय. म्हणजे तुम्ही घरात भांडायचं नाही, संगीत नाटक चालू व्हायचं. करेक्ट. संगीत मानापमान. नाही, मग हे तर गाणं झालं ना, म्हणजे गाणं नॅचरली येतं. पण मला हे पण विचारायचं आहे की तो ह्युमर आणि ते ऑब्झर्वेशन्स, म्हणजे कारण ते तर येत असेल ना कुठून तरी, किंवा हाऊ डू यू ऑब्झर्व थिंग्स ज्या कदाचित आपण इतके रिडंडंटली इग्नोर करून टाकतो. ऑब्झर्वपेक्षा मी तुला सांगते, एकतर खूप गाणी ऐकल्यामुळे ती अशी भिनलेली असतात. दे आर अ मसल मेमरी. ओके. आणि काही काही शब्द आता जसं एक फोटोग्राफर असतो, त्याला आपोआप एक फ्रेम दिसते, आपल्याला नाही दिसत ती फ्रेम. त्याला आपोआप आय सी धिस बट आय कॅप्चर धिस वालेचे जे फ्रेम्स आपण आजकाल बघतो, तसं दॅट इज हाऊ आय थिंक आय सी थिंग्स अँड आय हिअर थिंग्स. की आता आम्ही आमच्या मामीकडे गेलो होतो आणि मामीनी केळ्याचे काप आणि वांग्याचे काप केले होते आणि केळ्याचे काप सगळ्यांना आवडले, ते संपले. पण माझ्या बाबांना केळ्याचे काप हवे होते, पण फक्त वांग्याचे काप शिल्लक होते. आणि मी आतमधनं ही इन्फॉर्मेशन बाहेर घेऊन आले. बट द वे इट केम आउट वॉज इट वेंट लाईक केळीचे संपले काप, असुनिया वांगी, असुनिया
मागे केळीचे संपले काप. वाव. इट ऐसे निकलता है तो मैं क्या करूं. And this was me when I was 7वी-8वीत असीन. सो द एक्सपोजर ऑफ खूप गाणी, द ओपननेस की असं खेळता येतं. दिस इज माय प्लेग्राऊंड. एखादा मुलगा कसा खूप सहज कोलांट्या उड्या मारतो, सहज कुठेही उड्या चढतो आणि ऑल ऑफ दॅट, यू विल नॉट क्वेश्चन दॅट ना, बिकॉज यू सी अशी खटाळ. बाळकडूच हे होतं, त्यामुळं असंच बोलणार सगळेजण. तर एव्हरीबडी असंच बोलणार, तर इट बिकेम नॉर्मल. आणि द ह्युमर कम्स विथ टाईम. ह्युमर काय असतो फायनली? इट इज व्हॉट? ट्रॉमा प्लस टाईम. तिने एक समीकरण सांगितलं. सिम्पल. ट्रॉमा प्लस टाईम इज इक्वल टू जोक. या, सो इफ द जोक्स आर नॉट कमिंग, गिव्ह इट टाईम. दॅट्स ऑल. ट्रॉमा आणि ट्रॉमा आहे, भरपूर आहे. ट्रॉमा भरपूर आहे. वेळ दे फक्त थोडासा, की ते येणार. येस की येणार. त्याला थोडासा वेळ द्यायचा की लगेच. ते पण ते जसं ओंकार म्हणाला की विनोद कडे बघायला रॅशनॅलिटी लागते किंवा एक थर्ड पर्सन. म्हणजे तू म्हणालीस तो वेळ द्यायला लागतो असं नाही आहे. म्हणजे बऱ्याच जणांचा ट्रॉमातनं वेळ गेलेला असो तरी त्याच्यात आपण सल्क करत राहतो की नाही ना, पण ते जरा असं माझ्या बाबतीतच का घडतं वगैरे असं होतं. पण तू त्यातनं बाहेर येतेस, त्याच्याकडे एक थर्ड पर्सन म्हणून बघतेस आणि मग त्याच्यावरती टिप्पणी करतेस. ती टिप्पणी करताना तू त्याची मजा घेतेस, पण मजाक नाही उडवतेस. म्हणजे व्हॉट आय मीन इज यू आर मेकिंग फन ऑफ इट, बट यू आर नॉट हर्टिंग द सेंटिमेंट. करेक्ट. ते वो कैसे? चुका करून. सगळ्या गोष्टी चुका करून येतात. यू विल ऑलवेज मेक मिस्टेक्स इन द बिगिनिंग. यू विल ऑलवेज हर्ट समबडी. कोणाला तरी वाईट वाटेल. चुका कराव्यात आणि नंतर जाऊन सॉरी म्हणावं. इफ यू फाइंड आउट दॅट यू हॅव मेड अ मिस्टेक, एस्पेशली ती तुमची सासू असेल. आपल्याला घर पाहिजे की नाही, छान वागायचं, सॉरी म्हणायचं पटकन. सो चुका होतातच. देर आर टाइम्स वेन आय हॅव हर्ट सेंटिमेंट्स आणि ते रील्स मग नाही जात व्हायरल. इट इज व्हेरी सिम्पल. आणि मग ते रील आयदर तुम्ही आर्काईव्ह करता किंवा ठेवून देता, डिलीट करता किंवा पडलं राहील ते तिकडे. अँड देन यू कीप जस्ट अंडरस्टँडिंग द पॅटर्न. एकतर ह्युमर इज अ डिफेन्स मेकॅनिझम. या इट इज. तुम्ही हसताय कुठल्या तरी गोष्टीला कारण इट हॅज हर्ट यू समवेअर अँड यू कांट प्रोसेस इट. तुम्हाला ते ओव्हरवेल्मिंग होतं आहे म्हणून तुम्ही ते फनी करता, जस्ट टू टॉलरेट इट ॲट सम पॉईंट. अँड देन थँकफुली आय हॅव ह्युमर अँड इफ देर इज म्युझिक इट इज इवन मोर फन. वाय नॉट? व्हॉट आय स्लोली हॅव रिअलाइज ऑन इंस्टाग्राम की हे सगळ्यांचंच आहे. आता माझ्याकडे द क्राफ्ट आणि द स्किल सेट आहे टू चॅनलाइज द फन इन इट. काही गोष्टी अशा असतात की ज्या माझ्या घरात नाही घडत इतक्या रेग्युलरली. पण एकदा मी मधनं विचारते मी स्टोरीजवरती की काय आज तुमच्याकडे काय चाललंय, आज काय केलं तुमच्या सांग ना मला, सांग ना थोडं काय केलं तरी अशी एक थीम येते निघून. तेव्हा असं की एक कंप्लेंट असते की काय चहाचा कप तो सिंकमध्ये ठेवत नाही, तो त्याच्यात पाणी घालून ठेवत नाही. अशा आहेत आणि ह्या कंप्लेंट्स. आणि या बायकांच्या खरंच अशा कंप्लेंट्स आहेत. यू कांट रिअली मेक अ बिग रॅन्ट अबाउट इट. कारण तो नवरा पण तसाच वाढलाय, त्याच्या आईने त्याला तसंच वाढवलंय, त्यांनी त्याच्या बाबांनाही असंच बघितलंय आणि प्रीच करून कोणीही ऐकणार नाहीये. त्या बायकोनी काय सांगितलं नसेल का की तू सिंकमध्ये ठेव तुझं काप. आता माझं एक गाणं होतं एका शोमध्ये की नवरा कसं दरवेळेस म्हणतो की ठीक आहे आज सुट्टी आहे ना, आपण जेवण मागवूया बाहेरनं. पण बाईला हे नको असतं तिला, कारण तिला माहिती आहे की जेवण बाहेरनं आलं म्हणजे तरी पण सिंकमध्ये भांडी पडणार आहेत, की तू प्लेटा सिंकमध्ये येणार आहेत तुझे तरी पण हे पुरुषाला नाही कळणार आहे. आणि हे गाणं मी एकदा शोमध्ये केलं होतं की इट एंडेड विथ द सॉन्ग एंड्स इट वॉज आज जाने की जिद ना करो की घर पे खाने की जिद ना करो, हमको बाहर कहीं ले चलो. बाहर से ना डिनर, बाहर से ना डिनर मंगाना, जाओ टेबल कहीं बुक करो, बर्तन से मेरी सिंक ना भरो. टाळ्या अशा बायका गो वाईल्ड. स्टेडियम उठलं की काय बोलली बाई. एका पुरुषाला कळलंच नाही, ऑडियन्समधनं म्हणलं पण मी माझी प्लेट सिंकमध्ये ठेवतच नाही. म्हणलं तुला कळत नाही का तू काय बोलतोयस. पण मी नाही प्लेट मी सिंक नाही भरलं प्लेटने, मी ठेवतच नाही. काकांना कळलंच नाही मुद्दा काय. अँड
as I said, today we are laughing about it. That day on stage it was traumatic. मी त्या बाईचे पैसे परत केले तिकिटाचे. म्हणलं, बाई. काकांना घास तोंडात दिल्यावर पण चावून पाहिजे. ओनली मी तेच म्हणलं ह्या माणसाला सांगून तरी कळणार आहे का की प्लेट सिंकमध्ये ठेवायची असते. तो म्हणला नसते. दॅट्स इट. ती जाते. जस्ट हॅपन्स. थिंग्स हॅपन. ऑटोमॅटिक होतात गोष्टी. त्यामुळे दॅट इज वेअर ह्युमर हॅज टू बी देअर. की सरळ सांगून तर तसंही कोणाला कळत नाही आहे. ह्युमरसली सांगितलं तर कदाचित 4 बायकांना आवडेल ते आणि मग त्यात त्यांच्या 3 नवऱ्यांना पाठवतील. त्यातल्या 2 नवऱ्यांना अप्रिशिएट होईल आणि एका नवऱ्याला कळेल. दिस इज नॉट समाजसेवा. दिस इज जस्ट अ बाय प्रॉडक्ट. मला मजा येते. मला त्याच्याच पुढे एक्सटेंड करायचं आहे की कारण आपण ना उगाच हल्ली आय डोंट नो कशामुळे पण सगळ्याच गोष्टी जास्त सिरियसली घेतो. उगाच कशाचा पण नाही त्या वेळेस ते कन्सर्न असतात पण अनप्रपोर्शनल आउट ऑफ प्रपोर्शन त्याचा स्ट्रेस घेतो आपण. उगाच जास्त काही गोष्टी लावून घेतो. Why is it important to make certain situations light? कारण दॅट इज व्हॉट यू अल्टिमेटली डू राईट. म्हणजे काही गोष्टी ज्या रोजच्या आहेत पण आता मी किती या गोष्टीचा त्रास करून घेऊ त्यापेक्षा आय विल मेक अ सॉन्ग अबाउट इट. आय विल जस्ट गेट इट आउट ऑफ माय सिस्टम आणि आय विल जस्ट ह्युमराइज इट. इतकं सोपं आहे का ते करणं आणि हाऊ डू यू डू दॅट. म्हणजे इन रेग्युलर लाईफ ऑल्सो. म्हणजे तू तर कॉन्टेंटसाठी ते करतेस इज अ डिफरंट थिंग. करेक्ट. पण इन रिअल लाईफ पण ह्या कशा गोष्टी ह्युमराईज करायच्या कारण ते नाही जमत आहे खूप लोकांना. म्हणजे मला आता गाडीतनं येताना मला ट्रॅफिकमध्ये अडकून मला इतका त्रास होतो की मला असं वाटतं की मी माझ्याच गाडीची काच फोडून मला समोरच्याची नाही फोडता येत. काही गरज नाही इतका त्रास करून घ्यायची. आय थिंक इट कम्स विथ एज. आणि एक अत्यंत संथ नवरा तो ही कम्स फ्रॉम द स्कूल ऑफ बघू. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्हाला बघू मिळतं ना तुमच्या पार्टनरकडनं लाईफ इझिली लाईट होऊन जाते. कारण नथिंग इज फायनल. तू क्लासेस घेतेस का? मी तनुजाला पाठवते. काहीच फायनल नसतं. कालच मी सांगत होते कोणाला की नथिंग इज डन टिल इट्स डन. म्हणजे काय ते घडेपर्यंत नाही घडलेलं. घडेल तेव्हा घडेल. आणि माझ्या नवऱ्याने मला हेही शिकवलं आहे की तू हो म्हण ना. 4 लोक नाही म्हणणार आहेत मी सांगतो तुला. डोंट बी द पर्सन हू सेज नो. काही करायचं हो करू की भेटूया हो नक्की. तुझ्या आधी 4 लोक नाही म्हणतील ते तू बिंदास हो म्हण. मी त्याच्याकडे शिकली आहे. व्हेरी ॲक्टिव्हली शिकली आहे की टू चिल. टू बी ओके विथ चेंजेस. टू नॉट डिसाईड एनिथिंग. आय कम फ्रॉम अ व्हेरी कोबरा लिमये बॅकग्राऊंड. This is not racism. This is just knowing who you are. Okay? आणि फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड यू आर टोल्ड दॅट शेड्यूल इज समथिंग. सकाळी 6 वाजता गुरुजी येणार म्हणजे 4 वाजता उठून तू 4:30 वाजता छंद धुवायला बसलंच पाहिजेस. इज द अपब्रिंगिंग. बट ही इज लाईक 9 वाजता देव ऐकणार नाही आहे का? फेअर. 9 वाजता आपण नेक्स्ट अपॉइंटमेंट घेऊया. पहिली अपॉइंटमेंट घ्यायची काय गरज आहे? आणि इट इज सो सिम्पल. ॲक्टिव्हली इनॅक्टिव्हली आय डोंट नो पण त्यांनी खूप हळूहळू ही हॅज टॉट मी दीज थिंग्स. और आय हॅव पिक्ड देम अप बिकॉज दे जस्ट इझी. हे सोपं आहे. न चिडणे इज सो मच इझियर. नाही सॉरी न चिडणं हे खूप अवघड आहे. हो पण इट इज इझियर इफ लाईक फॉर एक्झाम्पल आता किंवा कारण कळलं तुम्हाला त्या गोष्टीचं तर इट इज इझियर. माझा पण नवरा बेडवरती ओला टॉवेल टाकतो पण तो बोळा नाही टाकत. तो असा छान पसरून ठेवतो वाळायला. करेक्ट. आणि तो म्हणतो दुपारी झोपायला जाऊ ना तेव्हा बेड गारगार असेल. आपल्याकडे गरम असतं. आपण वी कम फ्रॉम अ हॉट कंट्री. दुपारी जेव्हा छोटीशी डुलकी हवी असेल तेव्हा जर छान कुलकुल बेडमध्ये आपल्याला नॅप करता आलं तर किती मजा. दूरदृष्टी आहे. करेक्ट. ऑप्टिमिझम आहे. ऑप्टिमिझम. मी असं हे किती सोपं आहे. मी काय चिडचिड करते. इट टुक मी सम टाईम. पण हे हळूहळू शिकवलं त्यांनी मला बिकॉज वी वर ऑपोजिट फोर्सेस. आय वॉज लाईक शेड्यूल ठरव आत्ता हे ठरवलं म्हणजे करायचंच. गुरुजी नाही तसं. लग्न झाल्यावर जे सत्यनारायण असं नेक्स्ट डे मॉर्निंग तर मी अँड राहुल माय हजबंड वी वर पुट अप इन अ हॉटेल. वी वर सपोज टू कम द नेक्स्ट डे मॉर्निंग. आणि उशीर झाला आम्हाला. मला नव्हती साडी नेसतात तेव्हा. आणि सत्यनारायणाचं म्हणजे साडी नेसायची आपापली. म्हणलं आपण आजच्यासाठी तर कोणाला ठेवलंच नाही.
काल होत्या बायका करून द्यायला नेसायचे. तर आम्हाला खूप उशीर झाला आणि मी फुल ट्रेनिंग फ्रॉम प्रिव्हियस हाऊसहोल्ड की गुरुजी येऊन बसलेत ऑलरेडी, 2 खिचड्या झाल्या त्यांच्या खाऊन. आता आपण काय म्हणजे आम्ही कसे बसे आणि हा निवांत उठून आवरून ब्रेकफास्ट करून पूजेला बसायला निघालो आम्ही. असं हे काय आहे, दिस इज माय अनबिलिव्हेबल आहे. मी असं कसं प्रोसेस करायचं हे. आणि आम्ही दाराशी पोचलो, बेल वाजली की आता येतोय आणि आतनं राहुलच्या वडिलांचा आवाज आला त्याच्या नावाने, राहुल करून. आणि म्हणलं आता गेलो, सांगत होते मी तुला आपल्याला आता रोडा बसणार आहे. आम्ही आत गेलो. त्यांनी फक्त ओरडून बोलावलं होतं. त्यांनी फक्त शांतपणे आतमध्ये आले, सांगायचं काही खाल्लं असेल तर सांगू नका, तुमचा उपास होता आज. म्हणून कुणाशीही बोलायच्या आधी मी तुम्हाला पटकन आधी आत बोलावलं की काही खाल्लं असेल तर सांगू नका कोणाला, तुम्हाला काही उपास आहेत, पूजा होईपर्यंत तुम्ही काही खायचं नव्हतं. दिस इज ट्रेनिंग दॅट आय गॉट फ्रॉम दिस न्यू फॅमिली आय हॅड जस्ट एंटर्ड की बाई हे काहीतरी वेगळंच चालू आहे इथे. आमच्याकडे खत्तल झाले असते भाई, अशक्य मेले असते मी. आणि इथे सासऱ्यांनी ओरडून हाक मारली आणि सांगितलं का सांगू नको, खोटं बोल. सॉरी, मला एक फॉलोअप प्रश्न आहे तुझ्या आधीच्या ह्याच्यावरती, की तू पण तुझा ओला टॉवेल आता बेडवरती घालतेस. हो मला फुल्ली. अरे आयुष्य जर सोपं होत असेल तर का नाही करायचं. चिडून काय पॉइंट आहे, दुसऱ्याचा एक पर्स्पेक्टिव्ह समजून घ्या, तो पटला तर व्हेरी गुड, तुझं आयुष्य सोपं झालं ना. देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ वेर आय वॉज नॉट वेअरिंग सारीज बिकॉज आय वॉज थिंकिंग व्हॉट विल अ मॅन डू. मॅन विल नॉट वेअर अ सारी अँड गो टू दिस पॉडकास्ट. नो, मला 1 तास लागला तयार व्हायला, तू नुसतं घाम पुसून बसलायस. दिस टूक एन आवर. माय टच ऑफ लिपस्टिक आहे ते तू रुमाल. So a lot of everything takes overcorrection and then you find your rhythm. Start playing with the world around you and it will start playing back with you and you will make better and funner choices and give everything a chance. And this is going to go a little off track and maybe slightly philosophical, पण चुका किंवा आपल्याकडे खूप लहानपणापासून चूक is the end result of things. Failure is the result of your effort, correct? It is not. It is just one of the steps. फेलियर म्हणजे आता तुम्ही जेव्हा कुठलीही आई जेव्हा बाळाला बघते चालत चाललं ते पडणार ना 10 वेळा, तेव्हा ती म्हणते काय आता पडलं म्हणजे बरोबर चालच नाही. दॅट मदर गोज अँड हेल्प्स पिक्स अप द किड अँड द चाइल्ड वॉक्स इव्हेंच्युअली. फेज 1 आहे फेल्युअर. हां या. सो हे फेल्युअर आपण इतर ठिकाणी का नाही अप्लाय करत आहोत. And when you start looking at failure like that, then life becomes easier, it becomes funny, you get to laugh at your failures. काय केलं मी त्या दिवशी, I don't know what happened. And give it time. Do that failure, sulk, okay, give it time, you will come out on the other side and you will take another chance at it. If I had to sulk at failures, माझे अनेक रील्स मला वाटलं होतं की लय भारी जातील, 10,000 व्ह्यूज. Where I was like millions. But if I would have stopped there or stopped using that format, I would have closed a very big door of communication, which was actually a good place to explore. So, chance देत राहणे. Unless it is agdits toxic. Everybody is supposed to give each other chances and then you will reach a better place. टॉवेल बेडरूमच्या बाहेर गेला. Oh, nice. दॅट इज वन थिंग. बाहेर स्टँडवरती अरे वा. आणि बाथरूममध्ये वायपर मारायला लागलं. 2 गोष्टी आय एम प्राऊड ऑफ. लग्नाला किती वर्ष झाली शार्दूल? 6. I know I could score this. And you are proud of this. नाही And your comeback is मी दूध नाही पाजू शकत. मी किचन सांभाळतो. हो, झेप्टो करतो. करेक्ट. नाही पण जेन्युअनली किचन आय लाईक टू कुक. गुड जॉब. नाही पण कमिंग बॅक टू Coming back to what we are आवर doing here. कॉन्व्हर्सेशन, मग आता आपण हे खूप ह्युमरसली डिस्कस केलं, पण दिस इज अ व्हेरी जेन्युनली आस्किंग की
व्हॉट इज इट बिईंग अ वुमन लिव्हिंग इन अ मेट्रोपॉलिटन सिटीज हु इज ऑल्सो वर्किंग, जिच्या स्वतःची कामं आहेत, जिची स्वतःच्या प्रायोरिटीज आहेत, जी स्वतः घर पण सांभाळतीये, जी स्वतः नवऱ्याची पण काळजी घेते, जर जी आई पण आहे. जी आई पण आहे, इनलॉस पण आहे, म्हणजे होम हॅज ऑलवेज बीन हर काय डिपार्टमेंट. येस येस, हा, आणि ते ती करतेच व्हेरी हॅपीली. येस, आणि व्हेरी हॅपीली, Very happily, नॉट very proudly. रिग्रेटिंग, नॉट हो क्रिबिंग. हो हो, मला तरी आवडतो बाबा. हा, मला हा. लहानपणापासून आय वॉन्टेड टू मोठं होऊन काय व्हायचं, आई. वाव. I always wanted to be a mother. I was very pro children, very pro marriage, and never had to think twice about it. तर हेही काय करणार आहे, म्हणजे मला जेन्युअनली हाच प्रश्न आहे की एक्सेप्टन्स ऑफ इट वर्क्स, की हेच करायचं होतं. जसं तुम्ही जर इंजिनियर ठरवून इंजिनियर झाला तर तुम्हाला मजा येईल इंजिनियर बनायला, पण तुम्हाला काही दुसरं व्हायचं असेल पण तुम्हाला बाबांनी इंजिनियर व्हायला लावलं तर तुम्हाला मजा नाही येणार. सेम, मला हाऊसवाईफच व्हायचं होतं, त्यामुळे मला मजा येते हाऊसवाईफ बनायला. आय लाईक इट, आय लाईक द हाऊस, आय लाईक ड्रीमिंग अबाउट अ हाऊस, आय लाईक मी असं करीन असं. लाईक आम्हाला स्वतःचं घर बनवायला अनेक वर्ष लागली. आम्ही किती बरं जवळजवळ पहिली लग्न झाल्यानंतर 12-13 वर्ष वी वर लिव्हिंग इन रेंटेड स्पेसेस. फायनली ते घर बनायला वेळ लागतो, बट मला काही प्रॉब्लेम नव्हता टू थिंक अबाउट अँड फॅन्टेसाईज अबाउट अँड रोमॅन्टिसाईज की मी असं करीन, मी तसं करीन. मला त्या स्वप्नाळू दुनियेत राहायला आवडतं, आणि विच इज वाय इट इज इझी. आणि माझ्यासाठी आय डोंट नो कितपत व्हॅलिड गोष्ट आहे ही आणि कितपत सगळ्यांना शक्य होतं, पण मला जर मजा येत नसेल तर मी ती गोष्ट नाही करत. काही असू देत, बी इट माय मॅरेज, बी इट स्टँडअप, बी इट रील्स बनवणं असू देत. मला ज्या क्षणी मजा येणं बंद होते मी थांबते, पॉज करते, आय स्टेप बॅक. नाही करत मी ते, कारण अदरवाईज इट विल नॉट ट्रान्सलेट. कारण मग तुम्ही पण बोर्ड दिसणार, तुमची ती एनर्जी फोर्स्ड दिसणार, मग तुमच्या आसपास. आणि देर आर टाइम्स की आता आमचे व्हिडिओज शूट करायचे दिवस ठरलेले असतात की आम्ही ट्वाईस अ मंथ 9-10 रील्स रोज शूट करतो. त्या दिवशी मला जर मजा येत नसेल तर ती रील्स हमखास पडतात, कारण मला माहिती आहे की त्या दिवशी मला माहिती आहे की मी दमली होते. किंवा जेव्हा मी हे रील लिहित होते तेव्हा मी विचार केला होता की मी हे असं शूट करीन, मी तसं शूट करीन, पण त्या दिवशी मला मजा, म्हणजे मला दमले होते मी, बिकॉज इट वॉज मे बी द 6th or the 7th रील ऑफ द डे. म्हणून आम्ही तेव्हा थोडेसे वी कट कॉर्नर्स. हे आता ऑडियन्सला नाही माहिती, ऑडियन्स इज गेटिंग द फुल पॅकेज आणि द रील ॲज अ रील. पण कुठेतरी तो जो लॅक ऑफ फन आहे तो दिसणार, ती सिम्पनी जुळून ते नाही येत. कळणार. हां, ते छान दिसणार नाही, ते आवडणार नाही, आणि ते रील नाही चालणार. तुला जर मजा येत नसेल ना तर इट्स नॉट इवन वर्थ इट. मग ते काहीही असू देत, मजा नसेल येत. पण अगेन हा फॉर्म्युला वर्क्स फॉर मी. काही लोकांना मेहनतीत वाटतं की ह्याच्यामध्ये मेहनत नाही केली ना तर ते छान नाही होणार. मग त्यांना तसं वाटतं की अरे आपण, फॉर मी इट इज द फन, बिकॉज दॅट इज द एनर्जी आय ब्रिंग टू अ रूम, की ही माझी एनर्जी आहे. काही लोकांना सिन्सिअरिटीला, त्यात माझी एक असिस्टंट आहे, ती अत्यंत सिन्सिअर, अत्यंत मेटिक्युलस, तिची ती एनर्जी. ती आली की अचानक असं द रूम, द वॉल्स बिकम एक्सेल शीट्स, असं. दॅट इज द एनर्जी शी ब्रिंग्स इन टू अ रूम, की असं मेटिक्युलस, असं शेड्यूल, असं टाईम टेबल, असं प्रत्येकाची एक एनर्जी असते, आणि दॅट इज व्हॉट यू ब्रिंग. टू आन्सर युअर क्वेश्चन, हाऊ डू आय डू दिस, बिकॉज आय वॉन्ट टू डू इट. मला करायचं आहे ते. बरेचदा अजून कोणी विचारतं की यार मी का नाही करत हे, मी का नाही करत ते. म्हणजे म्हणलं तुला जोपर्यंत इथून डेस्परेटली ते करायचं नसेल तू नाही करणार. ते जेव्हा तुला डेस्परेटली करावं असं वाटेल, वेन दॅट विल बी युअर टॉप प्रायोरिटी, तू ते करशील. बरोबर. तब्येत म्हणा, व्यायाम म्हणा. तर मी व्यायामाला बरेच लोक म्हणा व्यायाम का नाही करत, मी असं तू रील का नाही बनवत, तू छान का नाही गात, तू फनी का नाही आहेस. अरे प्रत्येकाचा आपला आपला एक प्रायोरिटीचा चार्ट असतो. आणि व्हेन लाईफ गिव्स यू अन ऑपॉर्च्युनिटी, जेव्हा तुम्हाला आयुष्यात आता जीवन मृत्यूचा प्रश्नच असेल तर मी आता गेले महिनाभर मी डेझर्ट नाही खाल्लं आहे, चहा कॉफीत साखर नाही घेतली आहे महिनाभर. या इट्स बीन अ मंथ, व्हेरी डिफिकल्ट, आय नो, व्हेरी डिफिकल्ट. पण नाव स्लोली त्या गोष्टी इम्पॉर्टंट व्हायला लागल्या आहेत. कारण काय सी की माझी आता मी दिवसातनं 3-3 शोज करते, प्रत्येक शो 1.5 तासाचा असतो, आणि व्हॉट आय ब्रिंग टू द रूम इज माय एनर्जी. बरोबर. असं आय एम नॉट दॅट कॉमिक हू इज लाईक, देर आर कॉमिक्स हू हॅव दिस एनर्जी अँड इट इज फनी. पोकर फेस वर्क. आता फॉर एक्झाम्पल तो रामदास टेकाळे पुण्याचाच कॉमिक आहे, त्याचा पहिला जोक मी ऐकला होता, मी काय कमाल जोक आहे तो.
तो असा जातो, मैं एक बहुत एक्सप्रेसिव्ह इंसान हूं. एवढा सेल्फ अवेअरनेस की माझी ही एनर्जी आहे, यू हॅव टू ॲक्सेप्ट माय एनर्जी नाव. हा कॉन्फिडन्स मला आवडतो की यू ब्रिंग युअर एनर्जी. त्याचा दुसरा जोक हा हे असं सुरू करायचं. आणि तो आल्या आल्या द कॉन्ट्रास्ट इज इमिजिएटली ॲक्सेप्टेड बाय द ऑडियन्स बिकॉज यू हॅव ॲक्सेप्टेड युअर एनर्जी. माझी ही मी हा असाच बोलतो, माझं बोमरँग पण फोटो येत आहे. मी असं दिस इज व्हॉट आय अप्रिशिएट, आय एन्जॉय, आय एम्ब्रेस. मी असं प्रत्येकाने जर स्वतःचं जे आहे ते अप्लाय केलं तर काय मजा येईल सगळ्यांना. जस्ट आयडेंटिफाय हू यू आर अँड अप्लाय. आणि मग जे तुम्ही, अगेन दिस इज कमिंग फ्रॉम अ प्रिव्हिलेज प्लेस. मला कळतंय because I have an opportunity to explore my talent, I am able to do this. I'm pretty sure there are other people, त्यांच्याकडे ते टॅलेंट आहे पण त्यांना ते करता येत नाही आहे, त्यांच्याकडे वेळ नाही आहे. पण ज्यांना शक्य त्यांनी तरी करा, ज्यांना शक्य त्यांनी करा. किंवा ॲज आय सेड ना, गिव्ह इट अ चान्स. त्याला एक चान्स द्या. ट्राय टू प्रायोरिटाईज इट. तुम्हाला जर ते करायचं असेल तर करा प्रायोरिटाईज. पण जर मी स्टेजवरती परफॉर्म नाही करू शकले 3 शोज आणि आय हॅव टू ट्रॅव्हल, मी पुणे, मुंबई, ठाणे असे 3 सिटीजमध्ये एका फ्रायडे, सॅटर्डे, संडेमध्ये 6 शोज केलेले आहेत. अँड आय हॅव टू ट्रॅव्हल अँड आय हॅव टू ब्रीद अँड आय कांट सस्टेन दॅट काइंड ऑफ एनर्जी विथ द काइंड ऑफ फूड आय ईट. सो इवन इफ द जॉय ऑफ ईटिंग बिर्याणी वॉज अ प्रायोरिटी वन्स अपॉन अ टाईम, राईट नाऊ व्हॉट इज प्रायोरिटाइज्ड इज मी काय एनर्जी स्टेजवरती आणते. लोक पैसे देऊन माझा शो बघायला येत आहेत. आय कांट फेल देम. दे हॅव सीन, ते बुकमाशवरती गेलेत, माझा चेहरा बघितलात, माझ्या चेहऱ्यावरती दे हॅव पुट मनी ऑन दॅट. बरोबर. त्यामुळे इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव्ह दॅम अ गुड शो. आता फॉर एक्झाम्पल, आता माझा मराठी शो इज अ ट्रायल शो, सो त्याचे पैसे पण कमी आहेत आणि त्याचं सांगते पण मी. आय एम ऑनेस्टी इज अनदर थिंग दॅट आय हॅव टू स्ट्रेस. यू कॅनॉट नॉट बी ऑनेस्ट. अगेन जसं मी तुला म्हणलं ना की न चिडणे मला सोपं वाटतं हल्ली चिडण्यापेक्षा, तसं खरं बोलणं सोपं आहे. खरं बोलणं आणि खरं वागणं इज सो मच इझियर दॅन बिंग असं डिप्लोमॅटिक किंवा खोटं बोलणे किंवा फेक करणे. फेक तर नाहीच करू शकत तुम्ही. किती फेक करू शकत, नो चान्स. तुम्ही फेक नाही करू शकत आणि ते सस्टेनेबल पण नाही आहे. किती वेळ फेक करशील, किती वेळा फेक करशील. घरी म्हणजे काही नाती मजेशीर असतात ना, म्हणजे ते सगळ्यांचा प्रॉब्लेम हा होता की सासूसुनांसमोर तुम्ही सासऱ्यांसोबत सासूसोबत तुम्ही असं खरं मनातलं केल्यात ना त्या चुका. आपण झाल्यात त्या काही चुका आपल्याकडनं. सॉरी म्हणलो ना आपण मगाशी. ऑनेस्टी. हो, करते चुका. आता चुका होतातच ना, चुका होणारच. पण यू हॅव टू हॅव द करेज टू गो अँड अपॉलॉजाईज. तुम्हाला ती पण गट्स पाहिजेत की ॲक्सेप्ट यू मेड अ मिस्टेक, मेक अमेंड्स. मेक अमेंड. इट विल टेक टाईम. मी लगेच जाऊन सॉरी नाही म्हणले किंवा मी मे बी सॉरी पण नसेल म्हणलेली. तुमचं बिहेवियर बदलतं, तुमचं वागणूक बदलते, तुमचं ट्रीटमेंट बदलणार, तुमचं पॉस्चर बदलेल, तुमच्या आवाजाचा पिच बदलेल, तुम्ही काय कपडे घालता घरामध्ये ते बदलेल. बिकॉज यू जस्ट मेड अन एफर्ट की अच्छा ठीक आहे ना, नाही आवडत ना, राहू दे ना 2 दिवस, कुठे आपल्याला त्यांच्याबरोबर राहायचं. मेक दोज ॲडजस्टमेंट्स. आणि हे मी बऱ्याचकडे लोकांकडे बघून शिकले, सासऱ्यांकडे बघून किंवा नवऱ्याकडे बघून किंवा माझ्या 1-2 मैत्रिणींकडे बघून. त्याच्या अशा मी असं, हाऊ आर यू सो कूल विथ युअर इन लॉज. असे 4 दिवस येतात, नाही घातल्या शॉर्ट्स, काय आलं. चूज युअर बॅटल्स. एक्झॅक्टली, म्हणजे पिक युअर बॅटल्स. चूज युअर बॅटल, पिक युअर बॅटल्स. मला एक विचारायचं आहे की म्हणजे आता आपण ह्याच्याबद्दल बोलत होतो की गिव्ह इट अ चान्स, म्हणजे करून तर बघा. तू स्टँडअप कॉमेडी आणि ओव्हरऑल ही कॉमेडी कधीपासून करतेस आता? 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. 6 years. ज्यावेळेस, आणि त्याच्या आधी काय करत होतीस? आय वॉज अ टीचर, स्कूल टीचर. मला जेन्युनली त्यालाच घेऊन हा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस तुम्ही एक काय होम मेकर असता आणि त्यावेळेस तुम्ही स्वतःला कमिट करून घेतलं की दिस फॅमिली इज माय रिस्पॉन्सिबिलिटी, याची जबाबदारी मी घेते. करेक्ट. तेव्हा त्याच्यानंतर स्टार्टिंग समथिंग ऑन युअर ओन किती चॅलेंजिंग आहे आणि का केलं पाहिजे? कारण ना खूप जण म्हणजे
खूप वर्ष सगळ्यांनी म्हणजे स्पेसिफिकली आपल्या जनरेशनच्या मुलांनी तर आयांना घरीच पाहिलेलं आहे बऱ्यापैकी. म्हणजे आत्ताची कदाचित जी नवीन मुलं आहेत येणारी त्यांना आया ऑफिसला जाताना दिसतील, काहीतरी करताना दिसतील. आपल्या जनरेशनने तर आया मोस्टली घरी पाहिलेल्या आहेत. हा, घर छान सांभाळणाऱ्या आया हेच आपण पाहिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही असं कोणीतरी असता की घर ही तुमची आयडेंटिटी असते आणि त्याच्यानंतर यू आर ट्राईंग टू क्रेव आउट युअर ओन आयडेंटिटी आउटसाइड द हाऊस ऑल्सो. करेक्ट. वाय इज इट इम्पॉर्टंट फॉर दॅट वुमन ऑल्सो, आणि हे कसा शोध घ्यायचा तो? कारण खूप लोक अजून पण अशी आहेत ना की दे आर ऑल्सो ट्राईंग टू स्ट्रगल, शोधतायत कुठेतरी की मी काय केलं पाहिजे. मग कोणीतरी काहीतरी नाही मी क्रोशे ट्राय करते, मग मी काहीतरी पेंटिंग ट्राय करते, आणि मग असं काहीतरी करतात. पण ते असं कॉन्फिडन्स नाही मिळत की कुठे घेऊन जाऊ हे. मग आता मी काय आता रील्स बनवल्या पाहिजे का, आता हे केलं पाहिजे का, असे खूप प्रश्न पडतात. म्हणूनचा प्रश्न आहे हा खरं. करेक्ट. आणि ते का करावं माहितीये, कारण की आता ते जग बदलत चाललंय. सो गो विथ द वर्ल्ड. जे नॅचरली घडत चाललंय आता, फॉर एक्झाम्पल AI इट इज हिअर टू स्टे नाव. कम ऑन, यूज इट ॲज अ टूल. सो आता जगात असं होत चाललंय की बायका कामं करतात, बाहेर पडतात. आणि का करावं, कारण काय बायका हल्ली पुरुषांशी खूप सारं बोलतात. आणि पुरुष इज ऑलवेज बाहेर गेलेला माणूस, जग पाहिलेला माणूस. एक डिफरंट पार्ट ऑफ हिज ब्रेन इज वर्किंग. आणि बाईचा बिकॉज एक हंटर जाते आणि एक गॅदरर जाते, पुरुष आणि बायका. अँड नाव द वर्ल्ड्स आर मिक्सिंग. म्हणून तर जसं तू स्वयंपाक करतोस, दॅट इज प्रॉबब्ली डिफरंट स्किल ॲज अ मॅन, की हा किचनमध्ये काम करतोय, विच इज ग्रेट. सो यू आर ऑल्सो गेटिंग अ टेस्ट ऑफ वॉट द चॉईसेस ऑफ वुमन इज मेकिंग. की तुला मी जसं म्हणलं की भाजी कोण आणतं, घरातलं सामान संपलं असेल तर कोण म्हणतं, तू म्हणलास मी करतो, ग्रेट. सो द वे पुरुष हे ट्राय करतायत, बायकांनी सुद्धा ते वर्ल्ड ट्राय केलं पाहिजे. कारण काय, मगच तुमचा डायलॉग होईल. देन यू विल बी एबल टू टॉक टू युअर स्पाऊज. हल्ली पार्टीजमध्ये आपण नुसती हळदी कुंकू नाही होत आहेत, नुसत्या भिशा नाही होत आहेत ना. पार्टीमध्ये बाकीचे पुरुष पण येतात. द वर्ल्ड इज बिकमिंग अ स्मॉलर प्लेस. सो म्हणून बायकांनी बाहेर पडून काहीतरी केलं पाहिजे इन दर ओन टाईम. लगेच नाही, आत्ता केलंच पाहिजे असं नाही, पण गिवन चान्स मिळाला तर तो घ्यायला पाहिजे. कारण नाहीतर तुमच्याकडे बघताना लोक लगेच म्हणणार की ती घरातच असते, तिला काही माहितीच नाही. दो ॲज अन इंट्युटिव्ह पॅटर्न रेकग्नायझिंग क्रीचर, शी नोज टू मेनी थिंग्स. मला ॲक्च्युली त्याच्यावरती जायचं होतं. कारण ना आत्ता ना आपल्याच मिलेनियल्समध्ये स्पेसिफिकली जी मुलगी गृहिणी आहे तिला खाली बघितलं जातं. तिच्याकडे काही नाही करत, घरी असते. गृहिणीकडं एवढ्या घृणतेने बघणं योग्य आहे. मला होतं की हाऊ डेअर यू, म्हणजे तुमची आई गृहिणी होती. आत्ता आपण जस्ट बिकॉज एखाद्याने चूज केलं, म्हणजे मान्य की सगळ्यांची इच्छा आहे की सगळ्यांनी काम केलं पाहिजे, प्रत्येकाला हवं आहे ते एक्सप्रेस केलं पाहिजे, बाहेरून काम केलं पाहिजे. पण एखाद्या व्यक्तीने हे बॅटल चूज केलं की मी घर सांभाळते, मला नाही बाहेरच्या विवंचनात पडायचं आहे, तू बघ मी हे बघते. परफेक्ट. ह्याच्याकडे खाली का बघितलं जातं आणि का बघू नये, मुळात का नाही बघायचं. तू काही काळ गृहिणी होतीस, तर प्लीज मला गृहिणी असण्यात काही कमतरता आहे का, आणि त्याचं काय म्हणजे काय करावं लागतं हे सांगितलं पाहिजे लोकांना. कारण का आत्ता आपल्या जातीच्या जे मिलेनियल्स आहेत ना, जे सगळं इक्वॅलिटी आणि हे सगळं मान्य करतो, ह्याचा अर्थ गृहिणी असणं म्हणजे काहीतरी कमी नाही. कारण नाही दिसत आहे ना ते लोकांना. कारण बायकांना इतर बायका समटाईम्स अ वुमन इज ओनली पुलिंग अनदर वुमन डाऊन. कारण बऱ्याच बायका मग तू का नाही काम करत आहेस, तू का नाही करत आहेस. मला फेमिनिझमशी हा एक छोटासा प्रॉब्लेम आहे की फेमिनिस्ट लोक म्हणतात ना की नाही बाईचे ओपिनियन्स एक्सेप्ट केले पाहिजेत, बाईचं ऐकलं पाहिजे, बाई जे चॉईसेस करते त्याला रिस्पेक्ट केलं पाहिजे. देन वाय कांट यू रिस्पेक्ट द चॉईस दॅट अ वुमन डझंट वॉन्ट टू वर्क. मला फेमिनिस्टशी हाच प्रॉब्लेम आहे की जर ती बाई म्हणते की मला नॅचरली हे येतं, मला नॅचरली घर सांभाळता येतं, तर आणि माझ्या नवऱ्याला नॅचरली ती ताकद आहे बाहेर जाऊन काम करायची. बट काउंटर आर्ग्युमेंट टू दिस वुड बी अ मॅन कांट से दॅट आय वॉन्ट टू वर्क. माझा नवरा स्टे ॲट होम डॅड आहे. यू हॅव टू मी हा चॉईस केला अँड आय स्टँड बाय इट. इट इज अबाउट मी हे ठरवलं आहे. आणि तू काय करतोस त्याच्याशी कन्व्हिन्स नसशील तर मी जर तुला म्हणलं ते की ऑनेस्ट नाही आहेस ना तू जर ऑनेस्ट नसशील अबाउट व्हॉट यू वॉन्ट टू डू, मग जग विल पॉइंट फिंगर्स आणि ते तुम्हाला वल्नरेबल जागेवरती घेऊन जाणार आणि मग तुम्ही आता जाणार अँड देन यू विल स्टार्ट डाऊटिंग. आणि
फिलिंग व्हेरी स्मॉल इन अ रूम की हो मी काहीच नाही करत, हो मी घरीच असते, हो मला नाही येत एक्सेल शीट. हे प्रोजेक्शन होतं आहे पण ठीक आहे. जेन्युअनली सांगतो म्हणजे आत्ता ना मध्ये मी थोडंसं फायनान्स अँगल म्हणतो मध्ये एक एपिसोड करत होतो मी फायनान्समध्ये आणि तेव्हा लक्षात आलं की लिटरली ज्या गृहिणी आहेत आणि ज्या घर उत्तम सांभाळत आहेत पण सतत होणाऱ्या या टीकांमुळं त्या बाईला असं वाटतं की मी काही कमवत नाही आहे, मी काहीतरी कमवलं नाही तर मला किंमत नाही, म्हणून त्या फायनान्शियल फ्रॉडमध्ये अडकतात. कुठल्या तरी रमीच्या ॲडमध्ये ती दाखवली जाते बाई की एक 40 वर्षाची बाई असती, मी आधी काही नाही मला काही जमायचं नाही, भावाला रमी खेळताना बघितलं आणि मी खेळायला लागले आणि मी 1.5 कोटी कमवले. लिटरली हेच करतात स्टॉक मार्केटच्या त्या ॲड्समध्ये तेच दाखवतात की मी काही नाही आता सरांनी शिकवलं आणि मी 10 लाख रुपये सतत त्यांना गिल्ट दिला जातो. तू घरी बसतेस ना काही करत नाहीस, घरी बसतेस ना काही करत नाहीस. खूप करते ती. हो तिला तो त्याचा अभिमान वाटणं, तिला त्याच्यामध्ये पूर्णत्व वाटणं की धिस इज माय जॉब. अँड असं मला खूप लहानपणापासून मला कोणी शिकवलं नाही पण मला हेच करायचं होतं, मला हाऊसवाईफच बनायचं होतं, मला आवडतं. आय एम व्हेरी हॅपी बिंग दिस पर्सन. तुला मान्य सोसायटी आता थोडंसं सोसायटीला इग्नोर करायला शिकायला पाहिजे आणि दॅट विल कम विथ टाईम. आता मला पण सुरुवातीला मला पण संकोच वाटतच होता की मला काही येत नाही, मला हे ते बट यू हॅव टू हळूहळू यू हॅव टू लर्न टू मला दुसऱ्या गोष्टी येतात की जसं तू कसं करतो, तुला कसं येतो बाई, तुला कसं स्टेजवरती जाऊन तू कसं बोलतोयस बाई. म्हणून तुम्ही जसं रोज ऑफिसला जाता तसं मला नाही रोज ऑफिसला जातात. मी 3दा जॉब करायचा प्रयत्न केला, 1 महिना पण नाही टिकले मी कुठल्या जॉबमध्ये, 1 महिनासुद्धा नाही. मला कौतुक वाटतं ज्या बायकांना रोज ऑफिसला जाता येतं, मला नाही करता येणार ते फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. तसं प्रत्येकाला जे येतं ते करा ना. आणि त्याच्याबद्दल काही कुठलाही न्यूनगंड नसला पाहिजे. न्यूनगंड नसला पाहिजे. आता न्यूनगंड काय सांगतात, मला मॅथ्स येत नाही, मला मनी थिंग्स मला काही येत नाही. आम्ही आत्ताच ह्याला PTMला गेलो होतो आमच्या मुलीच्या. मॅथ्सचा पेपर आला होता, सर सांगत होते, सर समोर बसलेत, इरा बसले, राहुल बसलाय, सर मला सांगतात की नीट अशी सिली मिस्टेक केली, तिने हे जर नीट केलं तर तिला वगैरे वगैरे वगैरे. इराणी मध्ये हात घालून त्यांना थांबवलं, तिला काही येत नाही. भावाला सांगा. तिने सांगितलं आणि आय फेर नाही येत मला, तर त्याच्यात कमीपणा काय वाटायचं आहे. त्याला गाणं म्हणता येतं का, इझी अ फनी बॉय, नो झोपणार की नाही तो बोलायला लागला की. दॅट्स एक्झॅक्टली होय. आणि हे पण सांगितलं तिने त्या सरांना की माझ्या आईला गणित येत नाही, तुम्ही बाबाला सांगा, कारण माझ्या आईला जेव्हा रात्री झोप येत नाही तेव्हा बाबा तिला टॅक्सेस एक्सप्लेन करायला लागतो, मग ती झोपते पटकन. आणि त्याच्यावरती गुरुजी हसले, आता मी पण माझ्या बायकोवरती हे ट्रिक ट्राय करणार म्हणे. सो दिस इज व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट, मेकिंग लाईट ऑफ द सिच्युएशन, ॲक्सेप्ट हू यू आर. तुझ्याकडे काही गोष्टी तुला येत नाहीत आणि काही गोष्टी येतात आणि दे आर युजफुल. मला खूप दिवस लागला हे कळायला की माझा जो टॅलेंट आहे जोक्स करणे, मस्ती करणे, खूप उशिरा कळलं मला की ओ दिस इज अ प्रोफेशन. तोपर्यंत मला असं वाटायचं की मला जे येतं, मी ज्याच्यात चांगली आहे, दॅट इज नॉट अ मनी मेकिंग बिझनेस ॲट ऑल. अजून पण मनी मेकिंग लांब आहे, बट ॲटलिस्ट सुरुवात तर केली आहे. थँकफुली आय हॅव अ विलेज दॅट सपोर्ट्स मी. माझा नवरा, माझे सासू सासरे, माझे आई बाबा, माझी बहीण, माझी मुलगी. आय हॅव अन इकोसिस्टम दॅट सपोर्ट्स इट. बट दॅट इज बिकॉज आय टूक दॅट चान्स. म्हणून कारण मी म्हणले की सर फॉर एक्झाम्पल 2-3 वर्षापूर्वीपर्यंत पण माझ्या सासूबाईंना वाटायचं काय करते, असं जाऊन जोक सांगते तू, म्हणजे आता हेच करतेस का. आणि हळूहळू मी शोज करायला लागले, मी तिकीटं पण विकायला लागले, माझे स्वतःचे शोज असायला लागले. तेव्हा त्यांनी असं पुन्हा विचारलं मला की सो दिस इज व्हॉट यू डू नाव, इज इट, आता हेच करतेस का तू. मी अशी हो. तेव्हा मला पण रिअलाईज झालं की अरे पीपल आर नॉट एक्सेप्टिंग की मी एक स्टँडअप कमेडियन आहे. कारण काय, मी स्वतःला नाही सांगितलेलं की मी एक स्टँडअप कमेडियन आहे. मी अजूनही स्वतःला हाऊसवाईफच म्हणते आहे मी हाऊसवाईफ. पण मी आता आय नीड टू स्टार्ट ओनिंग अप दॅट पर्सनॅलिटी. वेन अमुक तमुक कॉल्स मी अँड सेज आय वुड लाईक टू डू अ पॉडकास्ट विथ यू, 6 months अगो आय वुड हॅव सेड नो. मी कुठे, मला काय नाही येत, मी काय केलं आहे, आय वुड हॅव सेड दॅट 6 months अगो. बट स्लोली यू हॅव टू आयडेंटिफाय की अरे अच्छा मी स्वतःला काय सांगते स्वतःबद्दल, हे ऑल्टर करत जायला पाहिजे ना. कारण
लोक नाही येणार आहेत, खूप कमी लोक येतील तुम्हाला ऑनेस्टली सांगायला की तुझं हे चुकतं, तुझं हे तुझं, तू अशी आहेस, तू तशी आहेस. जे तुला मी सांगितलं की मला खूप उशिरा सांगितलं लोकांनी की सिंगिंग वेल हे नॉर्मल नसतं, दिस इज नॉट द नॉर्मल. गाण्याची चांगली जाण असणे ही तुझ्या फॅमिलीमधलं नॉर्मल आहे, जगात हे नॉर्मल नाही आहे. जगात दिस इज स्टील अ बिग बेल कर्व आणि देर इज अ लॉट ऑफ मिडिओक्रिटी इन द मिडिल, आणि तू थोडीशी त्या बाजूला पडतेस. तू आत्ता जे सांगितलंस ना सिच्युएशनला तू ज्या पद्धतीने लाईटर नोड आपल्याला ना म्हणजे माझं फेवरेट या ह्याच्यातलं एक्झाम्पल आहे मिसेस मार्व्हेलस मेझल. सो ती ज्या पद्धतीने येऊन रँट असं होतं की इतकी मी गुडी गर्ल राहिलेली आयुष्यात. हाऊसवाईफचं एकदम म्हणजे प्रमाण एक्झाम्पल. आत्ताच्या सासूबाईंना तर तिचं मूर्ती लावली पाहिजे एवढं बेस्ट सुनबाई होती ती. आणि ती एका दिवशी बसत होते आणि ती जाऊन राडा करते. अगेन तू छान ह्याच्यातनं येतेस आणि तू त्याच्याकडे एक खूप अलगदपणे बघतेस, म्हणजे तू त्याच्याकडे रँट म्हणून बघत नाहीस. म्हणजे त्याच सिच्युएशन, लिटरली सिमिलर सिच्युएशन आहेत. आई मुलाची काळजी घेते, सुंदर जेवण बनवते, आणि त्याच सिच्युएशनला तू ज्या पद्धतीने दाखवतेस हा मार्ग कसा चूज करायचा. म्हणजे याचं मला विचारायचं कारण दोन मुद्दे असतात की एक तर असं की मी सकाळी सफाई बी शॉपिंग बी सब काम मी करू, हेही होऊ शकतं, आणि तू जे करतं तेही होऊ शकतं. खूप सिम्पल आहे माझ्या हे, पण आय विल गिव्ह क्रेडिट टू नवरा. तो असा चिडकीबाई आवडत नाही कोणाला, सिम्पल, आणि नाही आवडत कोणाला. मला पण नाही आवडत चिडकीबाई. कचकच करणाऱ्या बायका नाही आवडत, कुणालाच नाही आवडत. प्ले विथ युअर स्ट्रेंथ्स. इफ अ वुमन इज ब्युटिफुल, एम्ब्रेस इट. तू आहेस ना, यू आर द फेअरर ऑफ द सेक्सेस. तुला दिलं ना देवाने सुंदर दिसणं, का ब्लॅक टी शर्ट ब्लॅक जीन्स घालून स्टेजवर चढायचं आहे तुला? घाल ना छान कपडे. ती स्ट्रेंथ आहे तुझी. करेक्ट. बीइंग डेलिकेट इज युअर स्ट्रेंथ. यूज इट. कशाला चिडायचं आहे? काही गरज नाही चिडायची. काय त्या बायकांनी जे सांगितलं की चहाचा कप ठेवत नाही, गाणं करायचं, हळूच गाणं करायचं त्याचं. मेक लाईट ऑफ इट. तर चहा म्हण, चहा व्हॉट डज इट, चहा चाफा, and then it goes into, so learn to make light of things and learn to fight only what matters. उगाचच तलवारी काढायची काहीच गरज नाही आहे. यू विल लूज. आणि हे शिकणार पण आपण काही बॅटल्स लूज करूनच. तलवारीने कोथिंबीर नका का. सो त्यामुळे दॅट्स इट. तर करत बसणे आणि थोड्याशा चुका करणे. आणि ऑनेस्टली ते लाईट वन इज फुल क्रेडिट टू नवरा, कारण त्याने मला हे खूपदा दाखवून दिलं. मी सॉ अ फ्यू कॉमिक्स आणि त्याने दाखवलं की हे बघ, हे खटकतंय, दिस इज नॉट अपीलिंग. ती क्लेव्हरली बोलते बाई, ती क्लेव्हर आहे, तिचं रायटिंग स्ट्रॉंग आहे, पण इट इज नॉट अपीलिंग. कारण काय, ती चिडचिड करते, आणि चिडचिड करणारी बाई इज नॉट अपीलिंग. इट माइट बी अपीलिंग फॉर सम पीपल. काही लोकांना वाटतं अरे वा अग्रेसिव्ह बाई, काय तलवार काढून त्याची जिराणी. अनफॉर्च्युनेटली मोस्ट ऑफ द घरातल्या सिच्युएशनमुळे घरातल्या बायका चिडचिडी झाल्यात. आणि घरात जर चिडचिडी बाई असेल तर मी परत पैसे देऊन चिडचिडी बाई का बघू. देअर यू हॅव अ आन्सर. आणि बायका चिडचिड्या होतात. कारण आपण आणली सिच्युएशन. मला असं अजिबात नाही की त्या इनेट चिडचिड्यात असं नाही. आम्ही पेट्रियाकल पुरुषांनी किंवा सोसायटीनी ही आणलेली सिच्युएशन आहे त्यांच्यावरती, ज्याला वेळ लागेल. हळूहळू चाललाय प्रयत्न. आमच्यासारखे काही पुरुष आहेत जे छोटा मोठा थोडा मोठा टॉवेल बाहेर टाकून प्रयत्न करतात. हां नाही टॉवेल बाहेर टाकून छोटा मोठा खारीचा वाटा उचलतोय आम्ही, हे मान्य आहे. म्हणजे असं नाही की तुला मजा आली की नाही 5 मिनटं, देन कॅरी दॅट मजा. तुला मजा आली ना, तुला जे हसवलंय मी 2 मिनटं, अजून 2 मिनटं हस. इज माय जॉब. माझं काम ते आहे. तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत मी, तिच्या नवऱ्याला मी नाही शिकवू शकत, पण कॅन आय मेक यू फील हॅपी फॉर 5 मिनिट्स. म्हणून मी ते माझे शोज 18+ ठेवते, 16+ ठेवते, की मला तू हवी आहेस. तू आईची घरात कामं करत असतेस ना, ती हवी आहेस मला तू इथे. टू नॉट बी अन आई आणि नॉट बायको आणि आई बनवून नको यूज. कारण ती तसंही माझा शो जर मी 70 मिनटं बोलते, 75व्या मिनटाला 4 उबर बुक होतात. मला जर शो सुरू करायला उशीर झाला तर बायका त्यांना मजा येत असते, हसत असतात, पण घड्याळ, फोन, कोणीतरी असं येते, पोचला का घरी, आला का, निघते, संपतच नाही, थोडासा उशीर झाला वगैरे वगैरे.
हे कुठल्याही बस्सी किंवा ह्या शोमध्ये दिसेल का तुला? नाही ना. दॅट इज अनदर थिंग आय हॅव. असं म्हणते मी असं, परवा मी अहमदाबादला शो करत होते आणि सकाळी असं ओव्हरवेल्म झालं मला, अचानक असं रडू आलं असं इन सो मेनी वर्ड्स. कारण नुकतंच ना झाकीर खाननी मुंबईमध्ये 6 दिवस सलग 2-2दा एव्हरी डे स्टेडियम भरलं होतं. 6,000 पीपल 6 days in a row, twice a day. आणि मी अशी, कारण काय ऑल ऑफ दे आर सख्त लॉन्डाज. मी असं, माझं ऑडियन्स सख्त लॉन्डांच्या आया आहेत ज्या घरी वाट बघतायत त्याची. त्यामुळे मला कधी नाही भरता येणार आहे स्टेडियम असं. मी असं आय एम नॉट अगेन्स्ट झाकीर खान, त्याचा टॅलेंट ऑफकोर्स ही डिझर्व्स दॅट ऑडियन्स. दिस इज नॉट अबाउट हिम ऑर हिज टॅलेंट. आय एम जेलस द काइंड ऑफ ऑडियन्स, द काइंड ऑफ टाईम हिज ऑडियन्स हॅज. त्याच्या ऑडियन्सकडे वेळ आहे, त्याच्या ऑडियन्सकडे कमिटमेंट्स नाही आहेत जेवढ्या माझ्या ऑडियन्सकडे आहेत. 6,000 बायका तू बघणार आहे स्टेडियममध्ये एकत्र आलेल्या 6 वेळा, ट्वाईस. अँड दिस आय थॉट अँड आय वॉज जस्ट ओव्हरवेल्म दॅट मॉर्निंग. मी असं, आणि अहमदाबादमध्ये मी असं जस्ट आय हॅड जस्ट स्टार्टेड गेटिंग रेडी माझ्या अहमदाबादच्या शोसाठी. मी 120 तिकीटं विकली होती. आय वॉज व्हेरी हॅपी की इन अ न्यू सिटी आय हॅव सोल्ड अ गुड नंबर ऑफ तिकीट्स. आणि मी 120 लाख खुश आहे. 6,000 गणित 6,000 12,000 into 6, 50 पट. तितक्या आया येणार आहेत मला बघायला ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. माझा शो 2 आठवडे आधी सोल्ड आउट होतो. हां, माझा शो मी जर आत्ता आत्ता जे ह्या विकेंडचे शोज आहेत ते वर सोल्ड आउट 3 weeks अगो. प्रोड्युसरचा नेहमी मला फोन येतो की तुझा शो सोल्ड आउट झाला, अजून एक शो लाव. मी हे 2-3दा केलं आहे जस्ट टू प्रूव्ह दॅट मॅन रॉंग. कारण काय, त्याला नाही कळत माझा पर्स्पेक्टिव्ह, त्याला नाही कळत माझी ऑडियन्स, मला माहिती आहे माझी ऑडियन्स. जस्ट टू प्रूव्ह दॅट पर्सन रॉंग मी शो लावला आहे. शेवटच्या 2 आठवड्यामध्ये माझी तिकीटं कधीही जात नाही. कुठलीही बाई इतकं लास्ट मिनिट प्लॅन करत नाही. ती महिन्याभर आधीपासून सगळ्यांची परमिशन स्लिप घेत फिरते. मी गुडगावला असंच 100 लोकांचं 100 सीटर विकला, 100 तिकीटं लोक येणार आहेत. परत तो प्रोड्युसर मागे लागला की अजून एक टाकणं. दुसऱ्या शोला 8 लोक आली होती फक्त. कारण लास्ट मिनिट बायका नाही प्लॅन करत. बायका विल प्लॅन फॉर मंथ्स. आधी प्लॅन सांगावं लागतं, मूल कुठे ठेवायचं, काय कुठे ठेवायचं, मग ह्यांचं जेवणाचं काय, मग ह्यांचं काय, त्यांचं काय. अचानक काहीतरी झालं तर वी जस्ट लाईक टू कीप आवरसेल्व्स फ्री फॉर फायर फायटिंग. अचानक काहीतरी झालं तर म्हणजे अचानक लोक बघतील ना. बट हा एक कायम गणित असतं की कोणी नसेल तर मी तरी असावं बाबा घरी, दारं उघडायला कुरिअरसाठी बाई असते घरी. हा माझ्या आईचा असायची तक्रार की मी काय घरी फक्त दारं उघडायला बसलेली असते का, की हा दुपारी 2 वाजता येणार पार्सल, तू घरी थांब. पण माझी आई असं, मी दारं उघडायला बसली आहे घरी. असं बायकांच्या आहेत प्रॉब्लेम्स की, म्हणून आय एम ग्रेटफुल फॉर वॉट एव्हर क्राऊड आय गेट. मला तर मला मिरेकलस वाटतं की आय सेल सो मेनी तिकीट्स अँड इतक्या बायका येतात तो शो बघायला. अर्ध्याहून जास्त बायका मला विचारतात तिकीटं कुठे आहेत, कशी घ्यायची तिकीटं, शोला कसं यायचं. नाही पण मला माझी मुलं लहानच आहेत ना, मग मी कसं. एक बायकांना किती माहिती नाही. तर तू तुझे म्हणलास की पैशांबद्दल कळत नाही किंवा वॉट एव्हर. एक खूप मोठा ब्रँड आहे, आय डोंट नो इफ आय शुड से दॅट नेम, नथिंग बॅड अबाउट द ब्रँड. मोठा ब्रँड आहे. त्या अशा होम डेकोर वस्तू विकतात. आणि त्यांच्यासाठी मी ॲड पण केली होती, म्हणून त्यांच्या ओनरशी माझी ओळख आहे. आणि इट इज अ बिग ब्रँड विच डज डिसेंट वर्क आणि शिप्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. अख्ख्या जगात मी ह्यांचे प्रॉडक्ट्स पाहिलेत. गुड ब्रँड, नथिंग अगेन्स्ट इट. माझ्या शोची मी स्टोरी टाकली होती. शोचं नाव, शोचं गाव, फूल सगळं पत्ता आहे, ते लिंक पण होती. त्या लिंकवरती जाऊन बसणारं एक असं बोट पण होतं दर 2 मिनिटाला, टकू की इथे क्लिक करा. ह्या जगभर वस्तू विकणाऱ्या बाईंनी त्या स्टोरीवरती मला रिप्लाय केलं, तुझ्या शोचं तिकीट कसं बुक करायचं. मी असं, अगं तुझ्या 17 वस्तू मी दाखवीन माझ्या घरात ठेवलेल्या, तू जगाला वस्तू विकतेस, तुला बुक माय शो नाही माहिती, तुला तिकीट नाही विकत घेता येत. अँड आय वॉज शुक दॅट डे, विच इज वाय आय फील इट मिरेक्युलस की माझ्या शोला बायका येतात आणि त्या बसतात. म्हणजे तुम्हाला तरी कसं कळलं, बाई गो बाय, थँक्यू. कारण देर आर सो मेनी विमेन आउट देर. आता फॉर एक्झाम्पल बस्सीचा क्राऊड किंवा झाकीर खानचा क्राऊड, देर ऑल यंग इंजिनियर्स बॉईज.
त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी सेकंड नेचर आहेत. त्यांना येतं इझिली पटकन बुक करते, बुक माय शो माहिती आहे, त्यांना हे माहिती आहे की लिंक्ट्री म्हणजे काय असतं. आता माझे कितीतरी यंगर फ्रेंड्स ते असे तुझा शो विकला कसा घेतो ते असे लिंक्ट्रीमध्ये मी सगळ्या लिंक्स टाकून ठेवतो. ज्यांना इंटरेस्ट असतो त्यांच्यासाठी पब्लिसिटी करायची पण गरज नाही आहे. ते लिंक्ट्री चेक करत बसतात की आमचं शहर जेव्हा येईल तेव्हा आम्ही तिकडे त्या शहरावरती क्लिक करू आणि तिकीटं घेऊ विकत. मी अख्खी गाणी बनवते की चेन्नईसाठी मी बनवलं होतं की चेन्नई आ रही हूं मैं अपने शौकों ने के ट्रिनिटी स्टुडिओ में. व्हेन्यू आला, चेन्नई आलं, 27 जून को डाला रे, डेट आली, शौक जिन्होंने कॉमेडी का भाला रे, अभी जाओ डोंट अनफॉलो कारण काय इट इज अ सिली सॉन्ग, तिकीट ले लो ऑन बुक माय शो. हे मी गाणं बनवलं होतं. ह्याच्या खाली हीच इन्फॉर्मेशन विचारणाऱ्या कॉमेंट्स आहेत की कुठे आहे, तारीख काय आहे, कुठे मिळतील तिकीटं. द थिंग इज द मीडियम इज व्हेरी न्यू टू देम. स्टँडअप नाही कळत आहे आणि रील्स कसे कसे बघायला लागलेत. आता मी एक व्हिडिओमध्ये बनवला होता की माझ्या रील्सना रीच का नाही आहे. बरेच लोक मला विचारतात की तुझ्या रील्सना रीच का नाही आहे, तुझ्या रील्सना असे खूप मिलियन्स व्ह्यूज का नाही आहेत, तुझ्या रील्सना किती चांगली रील्स बनवतेस. म्हटलं कारण माझ्या ऑडियन्सकडे वेळ नाही आहे. माझा ऑडियन्सचे हात बिझी आहेत. माझ्या ऑडियन्स जेवायला बसते तेव्हा बिग बास्केट करते, रील्स नाही बघू शकत आहे ती. माझी ऑडियन्स इज कॉन्स्टंटली मल्टीटास्किंग. शी इज डुईंग टास्क्स. ती कामं करते एका वेळेस 7-8. तशातलं एक रील बघणं नाही असू शकत. तू म्हणालेस तो खरं आहे. माझ्या आईला मी साधं UPI शिकवलं हे वर्षभरापूर्वी. काल मला आई म्हणाली थँक्यू सो मच, जर UPI नसतं तर मी रडले असते गेल्या 6 महिन्यात, कारण का आत्ता ती स्वतः जाते, शॉपिंग करते, सगळंकडं हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ठिकाणी ती म्हणली मला तुझी गरज नाही पडली. मला म्हणलं की आई फक्त UPI शिकलो. नाही म्हणली तुला माहिती नाही केवढा फायदा होतो, माझ्या मैत्रिणींना येत नाही UPI, किती प्रॉब्लेम येतो. आणि ती असे काही खूप एजेड नाही आहे, शी इज 57. आय नो. पण आणि अँड देन देर आर सम यंगर पीपल हू कमेंट मी आळशी असतात म्हणून त्यांना येत नाही, म्हणून त्या विचारतात. मी असं आळशी नाही आहेत त्या बायका, त्या थकल्या आहेत, त्या टायर्ड. मला स्वतःला नाही शिकायच्यात गोष्टी. आय एम एन इंटेलिजंट, लर्नेड, एज्युकेटेड, काय ते मेट्रो सिटीमध्ये Tier 1 सिटीमध्ये राहणारी माझं बाई. मी थकली आहे. मला आय वॉन्ट स्पून फीडिंग सो मेनी टाइम्स की मला हे नाही करायचं आहे. ॲज आय सेड मला इतर गोष्टी येतात, हे आता मी थकली आहे शिकून. अँड द वर्ल्ड इज गोईंग ॲट अ व्हेरी फास्ट पेस ॲट दिस पॉईंट. आणि मी ऑलरेडी काय 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 शिकली आहे आणि त्याच्यात कामं पण करते आहे आणि तरी पण मी नवीन गोष्टी शिकते आहे. अजून नाही शिकायला लावू मला प्लीज. भास दमले मी हे, प्लीज तुम्ही करा प्लीज. विच इज वाय आय विल नेवर ब्लेम देम. आय विल बी ओनली ग्रेटफुल की तुम्ही आलात बाबा माझ्या शोला, थँक्यू. कारण नाही आहे त्यांच्याकडे तो वेळ नाही आहे, त्यांच्याकडे ते रिसोर्सेस नाही आहेत. थँकफुली काय काय आता पुण्यामध्ये लास्ट टाईम एक आजी आजोबा आले होते माझ्या ह्याला. आमच्या 40व्या लग्नाचा वाढदिवस होता. आमच्या मुलीने आम्हाला लंडनवरून तिकीटं काढून पाठवली की हे बघायला जा. सो द मुलगी रिसर्च सिटिंग इन लंडन की ही बाई, हिचे शोज हे आपल्या आईवडिलांना आवडतील तर ह्यांना इन्स्टेड ऑफ सेंडिंग देम ऑफ कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जा, तुम्ही हा शो बघा तुम्हाला आवडेल. द पेरेंट्स डिड नॉट नो मी, दे हॅड अ बॉल. पण हे होतं माझी ऑडियन्स थोडी मोठी आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे पोचायला थोडा वेळ लागतो आहे. की म्हणजे मला स्वतःला स्टँडअप कॉमेडी म्हणजे काय आत्ता कळलं आहे. अँड आय एम ऑलरेडी अ स्टँडअप कॉमिक. मी अजूनही स्वतःला इन्फ्लुएन्सर नाही म्हणू शकत, मला नाही म्हणायचं आहे. आणि कारण इट इज नॉट माय प्रायमरी ऑक्युपेशन किंवा ते मला नाही करायचं आहे. मला स्टँडअप कॉमेडी करायची आहे बिकॉज मला स्टेजवर मजा येते. ॲज आय सेड मला जिथे मजा येते ते करते मी. मला स्टेजवरती मजा येते, मी स्टेजवरती जाणार. पण त्यासाठी आय नीड अन ऑडियन्स. आपण माय ऑडियन्स इज ॲट होम. ज्याच्या तू रील टाक ना, तुझ्या शोचे व्हिडिओज बनव ना. मी असं शोचे व्हिडिओज इतके सोपे नसतात. खूप गोष्टी अलाईन व्हायला लागतात त्यासाठी. तुम्हाला काय ना जुटणी. आय स्वेअर किती गोष्टी व्हायला लागतात तुमच्या शोसाठी. आता तू मगाशी ते म्हणलास की ते म्हणून तू सेफ्टीसाठी हा माईक ठेवला आहेस. माझ्या एका शोला मी रेकॉर्डिंग केलं, त्या लोकांनी ऑडियन्सचे माईकच नाही लावले. 140 लोक आली होती. इट वॉज अन इन्सेन शो. आय कांट पुट इट आउट. 140 तिकीटं विकून 140 लोकांचं रिॲक्शन होते. कॅन्ड लाफ्टर घाल. मी कसं घालू कॅन्ड लाफ्टर? कारण काय माय ऑडियन्स सिंग्स विथ मी. आय कांट पुट कॅन्ड लाफ्टर. जरी ऑडियन्स असले तरी करा परत सगळं. दिस इज फाईन. हो. सो
that is the difference. And what I'm saying is, I will get overwhelmed when I talk about these things. पण म्हणून थांबायचं नाही आहे. Then you have to weaponize whatever you have. If becoming an overwhelmed person on screen is going to get you eyeballs, do that. Yeah. If you saying You it do out you. loud, if saying it out loud, की putting reels out there, की तू माझं ऐकलं का नाही, शोला का नाही आलंय, कधीतरी हा ॲटिट्यूड चालून जातो, कधीतरी रडगाणं चालतं की नाशिकच्या शोचं त्याने तिकीटच नाही गाणं, मी नाही जा, गेली जा तिकीटं. So if you are an emotionally intelligent person, use that. The man is using his strengths. त्या पुरुषाला काय करता येतं, तो रात्र जाऊन ओपन माइक्स करू शकतो. रात्री 12चे, रात्री 2चे, रात्री 4चे, पहाटे 4 वाजता ओपन माइक्स असतात. मेन कॅन डू दॅट, बॉईज कॅन डू दॅट. माझ्याकडे नाही आहे ती ताकद. माझ्याकडे जी ताकद आहे ती मी वापरणार. माझ्याकडे जी पॉवर आहे ती आय हॅव टू वेपनाइज व्हॉट आय हॅव. हे मी बरीच वर्ष ब्लॉक करत होते. वेन आय सेड ना की पुरुषांनी काय केलं असतं ते मी करून, मी शर्ट पॅन्ट घालून जाईन. डझंट वर्क लाईक दॅट. दॅट इज नॉट ऑनेस्ट. इट इज नॉट करायचं पुरुषांसारखं. हां, कारण इन माय हेड तेच मी तुला म्हणलं ना की दॅट इज अ मिस्टेक अँड यू हॅव टू कीप थिंकिंग अँड ओव्हर करेक्टिंग अँड गिव्हिंग मल्टिपल थिंग्स अ चान्स. की पुरुषाने राहुल लवकर कसा तयार होतो, कारण का त्याला नुसतं एक झब्बा आणि पायजमा घालायचा, मी पण झब्बा लिंगा घालून जाणार. गेले 2 वर्ष केली तशी दिवाळी, मलाच बोर झालं. सगळीकडनं शिकायचा प्रयत्न करायचा आहे. नाही, फ्रेंड्सना विचारून बघितलं, नवऱ्याशी पण बोलून बघितलं, फायनली थेरपीला पण गेले. थँकफुली मला थेरपिस्ट अशी मिळाली की जिने मला मी रिलिजियस फारशी नाही आहे, पण तिने मला एक खूप छोटीशी गोष्ट सांगितली जी अशी पटकन मला क्लिक झाली. रिलिजियस नसून सुद्धा, म्हणजे आय एम नॉट अ व्हेरी बिग, आय बिलीव्ह इन एनर्जीज आणि हे, बिकॉज इट इज इझियर. तिने मला सांगितलं की हे बघ, मी तिला खूप सांगितलं की आय डोंट लाईक बिंग अ वुमन आणि इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड आणि इट इज टीडियस आणि हा कसला जन्म बाईचा, बॅ चिडचिड. ती अशी, हे बघ, देवांच्या पण दुनियेमध्ये जेव्हा आपण दुर्गा पूजा करतो तेव्हा 9 दिवस आणि 9 रात्र असते ती पूजा. आणि रोज बायका वेगळे कपडे घालतात, तिच्या बांगड्या बदलतात, तिचे कपडे बदलतात, तिचे दागिने बदलतात. आणि 9 दिवस आणि 9 रात्र तो टू प्लीज दॅट डेटी इतका वेळ लागतो. तिच्या नवऱ्याला 1च रात्र लागते, महाशिवरात्र. टू मेक अ मॅन हॅपी इतना इनफ आहे, बट टू मेक शुअर अ वुमन इज हॅपी इवन इन द वर्ल्ड ऑफ गॉड्स, शी विल टेक लॉंगर. सो यू हॅव टू एम्ब्रेस हू यू आर. त्याच्यानंतर मला 65 जोक आला तो ती गोष्ट वेगळी, की त्यांचा जो मुलगा आहे त्याचे 10 दिवस असतात. गप्प गेलं ते. हो, तू जे सांगतेस ते कळतंय मला. बट दॅट इज माय टेक अवे, की इवन इफ आय एम नॉट रिलिजियस, आय नो वॉट शी इज सेइंग. यू हॅव टू वर्क विथ वॉट यू हॅव. तुझ्याकडे जे आहे त्याचा तू वेपन बनव, नाहीतर काही कर. आय मीन, यूज इट टू युअर बेनिफिट. पुरुष स्ट्रेंथ असतं त्याच्याकडे, म्हणून तो बसतोय का बावळाटासारखा, मेंगाटासारखा. नाही, ही विल यूज हिज स्ट्रेंथ. अँड आता प्रत्येक बाईची सायकल इज मंथली, पुरुषाची सायकल इज डेली. हे वेळ लागतो थोडा कळायला. आपण ऐकतो पण त्याचं ॲप्लिकेशन कळायला वेळ लागतो. बाई जेव्हा उठते तेव्हा ती रोज वेगळ्या एनर्जीने उठते. रोज आम्ही फिगर आउट करत असतो की आता आज कसं वाटतंय आपल्याला. पुरुषाचा रिसेट इज 1 नाईट, आमचा रिसेट इज मंथली. आता दॅट इज नॉट नेगोशिएबल एनिमोर. आता दॅट इज व्हॉट यू हॅव. मग वर्क विथ इट. मग ज्या दिवशी तुला माहिती आहे त्या दिवशी शूट ठेवू नकोस. यू हॅव द इन्फॉर्मेशन ना. त्या दिवशी शूट नको ठेवू. तुला माहिती आहे की तुझी बॉडी बदलणार आहे महिनाभर. ज्या दिवशी तू उगाच तुला माहिती आहे यू आर गोइंग टू बी अ ब्लोटेड पर्सन, डोंट प्लॅन युअर शूट दॅट डे. विथ पेरीमेनोपॉज अँड मेनोपॉज यू विल स्टील चेंज. की नाही आज नाही काय आपण आज झालं सरप्राईज हा मजा. बट दॅट इज समथिंग यू हॅव टू स्टार्ट एम्ब्रेसिंग, एस्पेशली ॲज अ गर्ल मॉम. मला मुलगी आहे. आय कॅनॉट हॅव धिस ॲटिट्यूड टुवर्ड्स एक बाई असणे. दॅट इज ऑल्सो अनदर थिंग. शिकायला लागतं ते. कारण का अगेन मी तुला म्हणलं ते की तुला फेक नाही करतायत. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ बिंग अ वुमन. हे नुसतं बोलबच्चनगिरी करून नाही चालत. यू ॲक्च्युली हॅव टू फील दोज थिंग्स. कारण लहान मुलं विल कॅच ऑन टू तुम्हाला काय वाटतंय विदाउट यू इवन सेईंग इट आउट लाऊड. तुमचे बिलीफ सिस्टम्स विल शो थ्रू वॉट एव्हर यू डू. आणि ते मायक्रो गोष्टी तुमची मुलं कॅच करणार. सो
दॅट विच इज ऑल्सो वाय मी काम केलं त्याच्यावरती की आय कांट हेट माय सेल्फ बिकॉज देन माय चाइल्ड विल हेट हर सेल्फ. मला आता थोडं तुझ्या घरी जायचंय. मला की आता घर, कारण म्हणजे वन ऑफ द रिझन्स तुझा कॉन्टेंट मला इतका आवडतो, म्हणजे अर्थात तुझा ह्युमर आणि तुझे कॉन्टेंट डिलिव्हर करतेस तो, पण नॉट नेसेसरली मला प्रत्येक वेळेस रिलेट करता येतं, कारण तू मुलींसाठी बनवतेस ना. स्त्रियांसाठी, स्त्रियांसाठी बनवतेस. बायका. पण एक गोष्ट मी प्रत्येक वेळेस कायम एन्जॉय करतो आणि मला असा शोधत राहतो, ते म्हणजे तुझ्या घरातल्या गोष्टी. मला तुझं घर भयानक आवडतं. मला ऑफकोर्स खूप बेसिक प्रश्न आहे, पण इतकं सुंदर घर कसं बनवायचं? इतकं सुंदर घर कसं बनवायचं? लहानपणापासून रोमॅन्टिसाईज करायचं. असं मुली जसं शाहरुख खानला रोमॅन्टिसाईज करायचं ना, तसं मी असं घर, फॉर मी इट वॉज घर. मला असं वाटायचं की असं एकतर आम्ही खूप अनेक वर्ष रेंटेड हाऊसमध्ये राहिलो आहे. आम्ही लहान असताना पण रेंटेड हाऊसमध्येच राहिलो आहे. आणि असं घर कधीच असं खूप टापटीप किंवा असं मला असं अँजेलिना जोलीच्या मुलांसारखं वाटायचं माझं घर. So प्रत्येक गोष्ट इज अडॉप्टेड फ्रॉम डिफरंट थिंग्स. इट डझंट लुक लाईक वन फॅमिली. असं छान फुकटात मिळालंय तर घ्या, पण असं माझं ड्रीम हे होतं की मला असं घर पाहिजे की जे इट टॉक्स टू इच अदर. एक्झॅक्टली. मॉडर्न ॲटिट्यूड नाही पाहिजे मला घरामध्ये. मला असं घर पाहिजे आणि त्याच्यामुळे मी खूप रोमॅन्टिसाईज केलं खूप लहानपणापासून की असे सोफे पाहिजेत. आता मी तुला म्हणलं नसतं, आता मी 5 फूट 2 आहे. सोफ्याची हाईट पण मला माहिती होती मला काय पाहिजे. मी बसले की माझे पाय टेकले पाहिजेत असे. फ्रेंड्समधल्या मोनिकाची वेडिंग डायरी होती तसं तुझी? हो. आय मीन नॉट अगदी डायरी, पण इन माय हेड आय न्यू एक्झॅक्टली मला कसं करायच्या आहेत गोष्टी. त्यामुळे खूप लहानपणापासून अगेन वी आर कमिंग बॅक टू द सेम टॉपिक की जी प्रायोरिटी असेल ते आपोआप होणार. किंवा बिकॉज दॅट विल, तुझे सगळे डिसिजन्स विल हेड टुवर्ड्स इट. तुझ्या नकळत जे तुझी प्रायोरिटी आहे ते करेक्ट. पण ते तारा यू हॅव टू डिसाईड. यू हॅव टू डिफाईन युअर आसमान. नाही क्या बात. वा वा. घर कसं केलं खूप विचार करून, आणि असं तोच ध्यास. घर खेळायचं आहे लहानपणापासून, करायचं आहे. आणि एक्झॅक्टली दिस की मला या असं कुठला तरी शू रॅक, कुठल्या तरी खुर्च्या, कुठलं तरी डायनिंग टेबल असं कोणीतरी दिलेलं, असं लोकांनी आत्याबित्त्या असं रँडम लोकांनी दिलेल्या प्लेटा, मग. मी असं आय वॉज दॅट हाऊस होल्ड जिथे प्रत्येक मग वेगळा आहे. मी असं नाही, बास झालं. हे मागून आणल्यासारखं वाटतं. म्हणजे तर चहाचा ट्रे ओढला की करेक्ट वेगळं सेम कप असतात, त्यातला एकाचा कान मोडलेला. करेक्ट. त्यामुळे मी असं जेव्हा मला घर करायचं, जेव्हा वेन एव्हर आय एम रेडी विथ द मनी अँड द टाईम, मला कोहेरंट घर पाहिजे. मला सगळं मॅचिंग नाही पण थिमॅटिकली एक संध असलं पाहिजे. हां, एक संध थिमॅटिकली एकत्र गेलं पाहिजे ते. मग ते केओटिक जरी असेल तरी चालेल. देन केओस शुड बी द थीम. द थीम इज केओस, की द थीम इज राडा, की पसारा इज द थीम ऑफ दिस रूम. आमची जी एक गेस्ट रूम आहे, गेस्ट रूममध्ये जे काय पार्सल येईल, काय येईल तिथे असतं. गेस्ट आला की ते पण राहतात म्हणजे पटकन. नाहीतर ते छान घर करून राहतात तिथे. पण माझा एक अत्यंत मध्यमवर्गीय प्रश्न आहे. असं सुंदर ॲस्थेटिक इंस्टाग्रामेबल घर बघितलं ना की मग आई काय म्हणते, हे ना प्रॅक्टिकली शक्य नसतं, फंक्शनल नसतात ही घरं, हे दिसायला छान असतात, मेंटेन नाहीत होत. तू बघितलं असेल तर माझ्या घरात एक पण शोपीस नाही आहे. माझ्याकडे फ्रीजवरती मॅग्नेट्स नाही आहेत. धूळ कशावर बसते? शोपीसवर. उगाचच बुकशेल्फवर. वाचणारच का पुस्तक तर घे, किंडल घेतलंच तर इवन बेटर. त्यामुळे आया असतातच की, आणि मी पण त्याच क्लासमधनं इथे आली आहे ना. जे तुला मगाशी म्हणलं की देर हॅज बीन अ डे इन माय लाईफ, ओनली वन डे. मला खूप नाही स्ट्रगल करायला लागला, आय विल नॉट फेक इट. बट देर वॉज वन डे इन माय लाईफ वेअर आय हॅड टू चूज बिटवीन, आईला आपल्याकडे जेवढे पैसे आहेत ना आत्ता, मला या तर कणिक घेता येईल या तर दूध घेता येईल. दॅट काइंड ऑफ मिडल क्लास पिंच गेले त्याच्यातनं. सो मलाही माहिती आहे धूळ बसते. धूळ बसते मला माहिती आहे, पण मग त्याचे सोल्युशन्स आहेत सिम्पल. आता तो माझा इंटिरियर डेकोरेटर होता, तो म्हणाला की आडव्या गोष्टींवरती धूळ बसते, उभ्या गोष्टींना धूळ नाही बसत तेवढी.
सो जे मोठे मोठे पीसेस आहेत माझ्या घरातले ते व्हर्टिकल आहेत. तो माझा जो शँडेलियर आहे हॉलमधला तो व्हर्टिकल आहे, तो असा पसरलेला शँडेलियर नाही आहे झुमर. हॉरिझॉन्टल गोष्टींवरती बसतात आणि हॉरिझॉन्टल सगळे सर्फेसेस बुटके ठेवायचे असे म्हणजे जिथे पुसता येतात आणि त्याच्यावरती शोपीस नाही ठेवायचे. शोपीस नाही ठेवायचे. माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीला मॅग्नेट्स लय आवडतात फ्रीजवर लावायला. मग मी असा फ्रीज शोधला ज्याच्यावरती मॅग्नेट नाही चिकटत. अशी थोडीशी कुचकट बाई. आगाऊ बाई. पण ती फोडण्या कशा देतेस किचनमध्ये? कारण आमच्या किचनवरती मागे ग्राफिटी असते अशी, कितीही साफ केली तर ती ग्राफिटी जात नाही. भिंतच नाही आहे त्याच्यामागे, बघितलंस का तू? आणि एक जे किचन बाहेरच्या साईडचं आहे, म्हणजे एक जे किचन म्हणजे असं स्लोली असं आत टाकलेलं की 2 किचन जे तिने आता तिच्या रिसेंट त्याच्यात दाखवलेलं आणि मला असं झालं की भाई मागे वेगळं किचन आहे. अरे कारण लोकांनी मला प्रश्न विचारले की मग तुम्ही भरते का बैंगन कैसे बनाते हो आप? असं किती खोदून खोदून विचारतात बायका. नाही लेकिन आपण भरता बनाया था, लेकिन आपल्या इंडक्शनवरती कसं गेलं तू वांग? दाखवणार. हत्तीच्या कायचे दाखवायचे दात वेगळे वेगळे आहेत. तिथे लेफ्टला आतमध्ये आहे एक, तिथे आपण फुलके आणि वांगी तिथे बनतात. सेलिब्रिटी मास्टर शेफ सारखं आहे तुझं. एक किचन वेगळे, तिकडेचं वेगळे. आणि बाहेरच्या किचनमध्ये ते काय ते आयलंड किचन नाही. मगाचपासून तो शब्द आठवायचा. आयलंड किचन. मगाचपासून आठवायचा पर्यंत आयलंड किचन बनवलंय, त्याच्यामागे भिंतच नाहीये. त्यामुळे ते उडतं गेलं असेल कुठेतरी मला. एक चिमणी आहे वरती, ती आली शिवने नेलं तर नेलं, नाही तर काऊने नेलं. आणि सो बाहेर असे सगळे टॉस्ट सॅलेड्स आणि असं थोडेसे केळीचे काप वांगीचे काप बाहेर बनतात. बट ऑल दीज हेवी ड्युटी गोष्टी आत बनतात. अजून एक गोष्ट तुझ्या घरातली मला खूप आवडते ती म्हणजे युअर बाल्कनी आणि गार्डन. म्हणजे दॅट इज म्हणजे तू बहुतेक व्हिडिओज तिकडे रेकॉर्ड करते आणि मला खूप आवडतात. स्पेसिफिकली ती वॉल आणि खूपच भारी आहे ते. म्हणजे ते ऐकायला आवडेल की कारण हल्ली सगळ्यांच्या घरी जे फ्लॅट्समध्ये राहतात ते ट्राय करतात की त्यांच्या बाल्कनी सेट करायच्या आणि मग इंडोर गार्डन्स पाहिजेत आपल्याला वगैरे. तर हाऊ डू यू मॅनेज टू डू ऑल ऑफ दॅट? तुम्हाला असं वाटतंय की ती बाल्कनी आहे असं तुम्हाला वाटतंय, ती खरं तर माझ्या कुत्र्याची बाथरूम. कुत्र्याचं बाथरूम फार फॅन्सी आहे. त्या लॉनवरती मी कधीच चालायला जात नाही. अनवाणी तर अजिबातच नाही. माझ्या इथे बसून पायाला काहीतरी लागलं. टेल मी अबाउट इट. येस, आमची बाल्कनी आमच्या मांजरांची बाथरूम. कारण आम्ही आळशी लोक आहोत, आम्हाला नाही जायचं खाली चालायला त्या कुत्र्याला दर 4 तासाला घेऊन. त्यामुळे आमची विस्की बाहेर नीट असते. वा वा दादा वा. त्यामुळे आणि बाल्कनी सेटअप म्हणायचं तर अगेन तेच असं एकतर ग्रीन असेल तर इझी, खूप सोपं आहे. मी तुला तर म्हणतो शोपीसेस नाही आहेत माझ्याकडे, पण झाडं आहेत. झाडं एकतर नॅचरल असतात, छान दिसतात, टवटवीत असतात. हां, बरीचशी मारतात, आपण नवीन घेऊन यायची, त्यांना कोणाकडून माहिती आहे. अगेन शोपीसेस नाही ठेवलेले. माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी आहेत असा मोठा बुद्ध, फाउंटन बिउंटन. मला मेंटेनन्स आल्या गोष्टी अजिबात आवडत. हो ना, कशा मला नाही आहेत, माझ्याकडे ना वेळ आहे आणि आळशी. आणि नाहीत मिळत बाया. जरी तुम्ही ठरवलं की हाऊस हेल्प घ्यायची, नाही मिळत. आणि तिला पण ती जिद्द असली पाहिजे. आणि तुला म्हणलं ना की जी तुमची प्रायोरिटी असते दॅट गाईड्स ऑल युअर चॉईसेस. माय प्रायोरिटी इज आळस. सो ज्याच्याने काम वाढेल ते मी कधीच नाही करत. त्यामुळे बाल्कनीमध्ये पण झाडं असतात, झाडावर सुंदर सोफा, सुंदर सोफ्याची अपॉल्स्ट्री छान केली, झालं. आणि सोफ्याची अपॉल्स्ट्री छान आहे म्हणजे काय, प्लेन आहे मोस्टली. कारण माझ्या इंटिरियर डेकोरेटरने मला हे पण सांगितलं की तुला जर छान दिसायचं असेल तर बॅकग्राऊंड प्लेन ठेवायची. ते छान का दिसतं, मागे ग्रीन आहे, मध्ये प्लेन सोफा आहे, त्याच्यावरती मी बसलेली असते आणि मग फुलं पानं ते सगळं छान दिसतं. ते असा फॉर्म्युला की तो चुकूच शकत नाही. असं बेसिक. मला तुला हेच करून कंटिन्यू करून हे विचारायचं आहे की कारण मी ना आता रिसेंटली घर थोडं नवीन घरात गेलो तर रिडन केलं होतं, तर मला तसाच खूप कॉन्टेंट दिसत राहतो की मग मग तुमचं कार्पेट सोफ्याच्या पूर्ण मागून गेलं पाहिजे
आणि मग रूमच्या साईज एवढा असला पाहिजे, छोटासा ह्याच्या एवढा कार्पेट ठेवू नका पासून असं वेगवेगळ्या गोष्टी. आणि मग हाऊ यू कलर मॅच युअर अपहोल्स्ट्री, मग कुशनचा रंग हा घ्या आणि तो घ्या, असं वगैरे वगैरे वगैरे. जर तुला आता कोणी घराचं इंटेरियर करायचं आहे समजा, आणि आता त्यांनी विचारलं की टेल मी दीज 3 थिंग्स ज्या घराचं डिझाईन करताना किंवा इंटिरियर करताना यू शुड कन्सिडर किंवा केल्याच पाहिजे, सो दॅट युअर लाईफ बिकम्स इझियर. एव्हरी ऑब्जेक्ट शुड हॅव अ हाऊस इन युअर हाऊस. तू जी काय वस्तू घेशील त्या वस्तूसाठी जागा पाहिजे ऑलरेडी. हक्काची. हो, हक्काची ठरलेली. त्याची जागा. हो, त्या वस्तूची जागा पाहिजे आणि ती वस्तू त्या ठिकाणातून तू काढलीस वापरायला म्हणून ते लगेच भरायची नाही ती उरलेली जागा. म्हणजे हे मी माझ्या नवऱ्याला पण अनेकदा म्हणते, दिस वॉज माय लॉजिक, दिस वॉज की मी टूरवर जाते पण म्हणून बायको टूरवर गेली म्हणून तू नवीन बायको आणतोस का तेवढे 4 दिवस? नाही ना. बायको घरी आली की बायकोची जागा रिकामी असते त्याच्यासाठी. तसंच मी जर कुशन्स ठेवले आहेत सोफ्यावरती आणि मला कधी 4 हव्या आहेत, कधी 6 हव्या आहेत, आणि म्हणून मी कपाट करून घेतले कुशनसाठी. ह्या कुशन्स मी त्याच्यात ठेवते आणि त्या जर नको असतील तर तिथे असतात, हव्या असतील तर त्या इथे येतात. कधी कधी दिवाळीच्या सणासुदीच्या वेळेस किंवा काही पार्टीज असणार तर अनेक आठवडे त्या कुशन्स बाहेरच असतात, कपाट रिकामं असतं. हा अचानक त्याने एकदा जाऊन ठेवल्या तिथे त्याच्या वस्तू, काहीतरी त्याचं जुन्या हार्ड डिस्का त्याच्याकडे त्याला सापडत नव्हती जागा, त्याने कोंबलं ते तिकडे काढत तिकडनं. हा नियम, काही हे नियम पाळायचे की ही वस्तू आणली. आता कपडे पण माझ्याकडे फायनाईट नंबर ऑफ हँगर्स आहेत. माझ्याकडे 20 हँगर आहेत, मी 20च कपडे घेते, तेवढेच वापरते. ते लवकर खराब होतात, मी लवकर नवीन कपडे घेते. सिम्पल, इझी. असं वाटतं की मी खूप शॉपिंग करते पण माझी टर्नओव्हर पण चांगलं, कारण का मी खूप कपडे वापरते. मी तेच 20 कपडे कायम घालते, ऑल द टाईम. तेच 20 शर्ट असतात. सो इवन इफ यू सी माय रील्स, आता आता त्यांनी रिऑर्डर करायला दिलं आहे त्यामुळे त्याचं सगळं जंबल झालं आहे. पण मला पण दिसतं की देर इज दिस बंच ऑफ हेच 7-8 कपडे फिरून फॉर 3-4 मंथ्स. दॅट इज अ सिस्टीम. ती करून येते. तुम्हाला काय करतं, तुम्हाला काय आवडतं. मला रोज सकाळी विचार नाही करायचा आहे की मला काय करायचं आहे, काय घालायचं आहे. ऑप्शन्सच कमी ठेवले तर आपल्याला त्रास कमी होईल ना. सो फर्स्ट थिंग इज गेटिंग युअर, प्रत्येक गोष्टीला त्याची जागा असली पाहिजे. सेकंड थिंग, सॉरी मला 3 गोष्टी पाहिजेतच. डन. डिसिजन मेकर एक असावा. त्यासाठी भांडण करा तुम्ही, ते एक मोठं भांडण करा तुम्ही, पण प्रत्येक डिसिजनचं भांडण करण्यापेक्षा डिसिजन मेकर कोण असावा याचं एक भांडण करा. घरात डेमोक्रेसीची गरज नाही. करेक्ट. बर, डिझाईनच्या बाबतीत आपला हा एपिसोड कधी रिलीज होतो? लेट मी रिफ्रेश. घर डेकॉरच्या बाबतीत एक डिसिजन मेकर असावा, त्या बाबतीत तुम्ही Correct. डेमोक्रेसी असणं गरजेची नाही. कारण आमच्या डेकोरेटरने जेव्हा विचारलं की तुम्हाला कसं घर पाहिजे, तेव्हा मी आणि माझ्या नवऱ्याने सायमल्टेनियसली उत्तर दिलं. मी म्हणलं अर्धी, तो म्हणला एरी, असं लाईट एरी, मी असं अर्धी ग्राउंडेड. आणि आमचा डिझायनर मग आमच्या लिव्हिंग रूमची थीम वॉटर आहे, सगळं निळं आहे, वेव्स आहेत, अशी माती काढली आम्ही पहिल्या रूममध्ये. मग म्हणलं ना आता ते भांडण आपण डिलेड पण आता करायचं ते भांडण. मग मी म्हणीन ती पूर्व दिशा, वास्तू गेली खड्ड्यात. मी राहणार की नाही घरात? हे जर असं नाही झालं तर रोज कोण चिडणार आहे? तू कमी, मी ना. वा आवडलंय पटलंय जस्टिफिकेशन. तुला चालणार आहे का ते? एव्हरी टाईम आय वॉक असं टुवर्ड्स द डायनिंग टेबल, एव्हरी टाईम मी खरंच जेवायला बसणार, तुला चालणार आहे का? नाही ना. मग एक व्हिटो एकाकडे पाहिजे की जर देर इज, इफ यू कॅन्ट कम टू अ कन्सेन्सस, मग एका व्यक्तीने डिसिजन घ्यावा की हे डिसिजन आहे. फॉर मी आयडियली तिसरी गोष्ट मी तुला सांगायला गेले तर डेकॉरसाठी मला माहीत नाही. आय मीन कलर्स प्रत्येकाची आपापली चॉईस असते. हो इज अ मिनिमलिस्ट, मॅक्सिमलिस्ट, तुला प्लेन आवडतं का, फुलं आवडतात का, याव का त्याव का, डिपेंडिंग ऑन तुमच्या घराचा वापर कसा आहे. तुम्ही विचार कराल की कसे रंग असायला पाहिजेत, व्हाईट सोफा ठेवायचा की नाही, हे तुमचे चॉईसेस आहेत, ऑल ऑफ दॅट. पण वस्तू कोण आणणार तुमच्या घरासाठी ह्याचा पण एक डिसिजन घ्यायचा की
आता मी जसं तुला म्हणलं की आय वॉज असं फुल अँजेलिना जोली ताटं वाट्या चमचे होते आमच्याकडे, की लग्नात कोणी कुठलंही बेडशीट, लग्नात ज्यांनी जे काय दिलं ते सगळं वापरत बसलो 13 वर्ष. आणि तेव्हा तसंही करायचं होतं, कारण का तेव्हा नव्हते एवढे पैसे. लग्नात जे काय हॅपीली विथ ऑल ग्रॅटिट्यूड ॲक्सेप्ट केलं. त्या प्लेटा वापरल्या, ते कोरेलचं त्याच त्या बशा, त्याच ते बोल्स. आणि मग एक 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 फुटत गेल्यावरती कोरेलनी ते डिझाईन बंद केलं होतं. मग नवीन नवीन डिझाईन्स घरात आली, वेगळीच प्लेट, वेगळाच चमचा, वेगळाच बाऊल. ठरवा तुम्हाला काय पाहिजे, आधीपासून ठरवा तुमचं काय आहेत प्रायोरिटीज. माझी प्रायोरिटी होती की ते सगळं छान एकमेकांबरोबर छान सजलेलं दिसलं पाहिजे, की हे कोऑर्डिनेटेड वाटलं पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे मग पाहुण्यांच्या प्लेटा वेगळ्या आहेत आमच्याकडे, घरातल्या रोजच्या प्लेटा वेगळ्या आहेत आमच्याकडे. एक कोरेल पाहिजेच, कारण काय राहुल म्हणतो त्या फुटत नाहीत, म्हणून एक कोरेलचा सेट पण आहे. आणि त्याची फायनाईट जागा आहे, त्याची कपाटं एवढीच आहेत. कपाटातली जागा संपली की प्लेटा विकत घेणं बंद. नवीन घ्यायच्या असली की आपण लगेच ग्रीक बनायचं, फाड 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 त्या प्लेटा फोडायच्या. त्यांच्याकडे फोडतात ना ते लग्नात, तसं तुला नवीन प्लेट आणायची ठाळ. ज्यूस फोडतात ना ग्रीक्स का ज्यूस? ज्यूस सेम त्या साईडचे लोक. माझा भूगोल चांगला नाहीये. कुणीतरी फोडतात प्लेटा फोडतात. प्लेटा फोडायच्यात ना. बेसिकली फर्स्ट इन फर्स्ट आउट किंवा समथिंग इन समथिंग आउट पाहिजे. कचरा भरून नाही ठेवायचा, खूप टिपिकल इंडियन मेंटॅलिटी आहे. लागेल कधीतरी इज नॉट. वापरून टाकणे, दॅट इज अनदर थिंग. हे आपण नाही करत. आणि दॅट इज सच अ स्किल विच वी रिक्वायर टू अप्लाय सगळीकडे. बोनचाय ना फक्त हो का मी का नाही जेवायचं छान प्लेटमध्ये. किंवा समटाईम्स आपल्याला हेच तू रील्समध्ये जर अप्लाय करायला गेलास, सेम थिंग. एखादी छान आयडिया येते आपल्याला आणि आपण असं ही आपण अशी ठेवणीतली साठवणीतली म्हणून ठेवूया फॉर अ रेनी डे. काय गरज नाही आहे, काढून टाकते सो दॅट नवीन आयडिया याला जागा बनेल. आपण त्याची पुरवून करायचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये आपण नवीन गोष्टी याला जागा देत नाही होत. कारण पुरवून वापरलं तर कितीतरी वेळा हे नवरा काही चांगल्या गोष्टी बोलली मी त्याच्याबद्दल ऑलरेडी, ते आधी टाकायचं, ते आधी चालय. पण तो अशा पुरून गोष्टी वापरतो असं. तर मग त्याची आई त्याला पाठवते काहीतरी, ते हा जॅम त्याला आवडतोच ग, ही चटणी त्याला आवडतेच ग. मग ते येणार मेथकूट येऊन बसणार घरामध्ये. पण ते मेथकूट तो त्याच्या आईकडे गेलेला असतो तेव्हा ते 2 दिवस आवडतं. आईला वाटतं आता हा वर्षभर मेथकूट खाणार. मग वर्षभराचं मेथकूट घरी येतं. सेम घरी होतं आमच्या. तनुजाला तर भडंग आवडतो म्हणून येतो आणि तो बांधून ठेवला जातो, तो 3 महिन्यानंतर उघडतो, तो पण खराब झालेला असतो तो. एक्झॅक्टली. बी व्हेरी फर्म अबाउट व्हॉट एंटर्स युअर हाऊस इन द फर्स्ट प्लेस. की तुझ्या घरामध्ये हॅव द करेज टू से नो, की नाही नको आहे काकू आम्हाला मेथकूट, की आम्ही तुमच्याकडे येऊ ना तेव्हा तुम्ही खायला घाला, मजा येते. ते नाही म्हणायला खूप ताकद लागते. ते अगेन ते पण फेलियरमधनं शिकलं, की माती काढली आहे लोकांकडनं, नको ते गिफ्ट्स घेऊन. आणि फिरायला गेल्यावरती खूप गोष्टी घेऊन यायच्या. मी असं केलं, सिक्कीमला गेल्यावरती अशा डल्ला मिरचीचे ते सगळे मोठे जार आणि त्याचं आणलं. एक चमच्यावरच्यावर खाऊ शकलो नाही आणि ते 2 वर्ष माझ्या फ्रीजमध्ये होतं. करेक्ट. मला आणखीन एक घराबद्दलचा आहेच प्रश्न मला. एक गोष्ट जी तुला इरिटेट करते इंडियन घरांमधली ते पिशव्या, खोकी, ॲमेझॉनचे डबे, पार्सलचे डबे, त्याच्यात जो जीव अडकलेला असतो ना. लागतात ग द्यायला. अरे लागतात द्यायला, पण किती देणार आहे? तिच्या दानात आहे का तेवढी? म्हणजे समजा आता काहीतरी कोणाला तरी अरे लाडू छान केलेत, 2 लाडू देते थांब. मग ते डब्बा, मग कुठला आता माझा स्टेनलेस स्टीलचा किंवा असा काचेचा डब्बा दिला तर तो परत येत नाही. टपरवेअर नाही. हो, त्या दिवशी मला एका शो नंतर एका बाईने असं अनारसे आणून दिले तिच्या डब्यामध्ये, टपरवेअरच्या डब्यामध्ये. अख्खी तिच्या मागे उभी राहिलेली लाईन थक्क होती. तो डबा पण तू तिला देणार आहेस? बंद पडली कंपनी आता. हो, आणि तो डबा दिला तिने. मला वाटलं म्हणतील की काढून द्या वगैरे, आता खाऊन घे आणि घेऊन जाते. बट या हे डबे इज समथिंग दॅट इट्स व्हेरी इरिटेटिंग. नाही ठेवायच्या जवळ. आणि अगेन त्या पण गोष्टी करा ना. एक ड्रॉवर ठरव. हा ड्रॉवर भरला, त्याच्यानंतरचा प्रत्येक डबा फेकून द्यायचा. एक ड्रॉवर ठरव. आय अंडरस्टँड की द्यायला गोष्टी लागतात. डोंट मेक अ होल कपाट. माझ्याकडे होतं एकदा ते असं अख्खं एवढं मोठं कपाट. त्याच्यामध्ये एका रॅकमध्ये नुसत्याच पिशव्या, एका रॅकमध्ये कागदी पिशव्या, एका रॅकमध्ये डबे, एका रॅकमध्ये छोट्या डब्या. आम्ही जेव्हा नवीन घरात शिफ्ट झालो तेव्हा ते सगळं भंगारात टाकलं आम्ही.
आणि हे केल्याशिवाय तुला नाही होणार आहे. आणि कपडे पूर्ण वॉर्नआउट म्हणजे आपण कसं कपडे फाटला की मग तो घरात घालायला वापरायचा, मग घरात घालायला वापरला की मग तो रंगपंचमीला वापरायचा, मग तो पुसायला वापरायचा, मग पुसायला वापरल्यानंतर मग जर तुमच्याकडं मांजरं कुत्री असतील तर त्यांच्या शुवा पुसायला वापरायच्या, मग त्याच्या चिंध्या होतील त्या फेकून द्यायच्या. टायर पुसायचं त्याच्याने. हां, त्यांनी टायर पुसायला मग नाही, मग एवढं फेकून द्यायचा, मग फेकून. एवढा वेळ थांबायचं नाही नाही, हे मला माझ्या सासूने शिकवलंय. तुला एखादी वस्तू नाही आवडत की हा ड्रेस घालून कंटाळा आलाय पण तो ड्रेस खराबच होत नाहीये, बाईला देऊन टाक. बाई इज व्हेरी हॅपी टू टेक गुड कपडे. मी ते करायला बाई, बोहारीण, ह्या सगळ्या लोकांना आपल्याकडे नॅचरल सिस्टीम आहे. रिसायकल ग्रुप्स आहेत आता. एक्झॅक्टली. लोकांना आवडतात त्या गोष्टी. मला धाकटीपणे ती घेऊन होते माझे कपडे. तिशी मला आवडतात तुझे वापरलेले कपडे. मी माझ्या मित्राचे कपडे ढापतो असे. व्हेरी गुड. मग तुझ्या पण असं कोणाला तरी दे ना, का तुझे होत नाहीत कोणाला. मला हा प्रॉब्लेम आहे म्हणून तुझ्याशी बोलतेय मी. आपण थ्रिफ्टचा दिस इज समथिंग माझ्या आईने सांगितलं होतं, जे तिला तिच्या वडिलांनी शिकवलं होतं, की जेव्हा तुम्ही वस्तू एखादी आणता घरात तेव्हा त्याचा डिस्पोजल ठरवूनच आणायचं. जसं मी म्हणते की मी घरी वस्तूची जागा कुठे आहे त्याच्याशिवाय मी वस्तू आणत नाही, किंवा शॉपिंग करताना ती वस्तू माझ्याबरोबर मी लगेच वस्तू विकत घेत नाही. मी 10 ते 12 दिवस थांबते बिफोर आय ॲक्च्युली ऑर्डर इट, आणि ओनली देन आय ब्रिंग इट. माझे आजोबा त्याच्याही एक स्टेप पुढे होते की जेव्हा ती वस्तू घरात येणार आहे त्याच्या आधीच दे हॅड ही न्यू की हे मी बाहेर कसं काढणार आहे. सो दॅट इज विचार करूनच घरात गोष्टी आणल्या पाहिजे प्रायमरीली. अनक्लटर, डिक्लटर, बिकॉज इट इज ऑल्सो अबाउट एनर्जीज. तू जेवढं साफ ठेवशील तेवढ्या नवीन फ्रेश गोष्टी येतील. पण जायच्या आधी मला एक मात्र मी तुला सोडणार नाहीये. नको सोडूस. अगं म्हणजे एवढ्या सगळ्या सिच्युएशन्स मिळाल्या आम्हाला, तुझी अशी मेलडी नाही मिळाली. मेलडी. एवढ्या सिच्युएशन दिल्या आम्ही तुला, असं मला वाटलं की आता काहीतरी स्फुरेल आणि मग असं स्फुरेल. परीक्षा वायवा मगाशी असं झालं होतं मला वाटलं की चहा चाफा काहीतरी. द चहा चाफा वॉज दिस रे. सो चहाला काय राईम करतं बरं? चाफा. चाफ्यावरनं गाणं आहे का आपल्याकडे? ऑफकोर्स आहे. खूप फेवरेट गाणं आहे माझं, विच इज चहा झाला ना कप हा विसळे ना, चहा ढोस मेल्या काही केल्या सुधरे ना, चहा झाला ना. बायकांना ते ढोस मेल्या आवडलं होतं. आणि आय वॉज लाईक, मला नव्हतं वाटलं की दॅट इज द कॅच फ्रेज ऑफ दिस प्लेस, पण बायकावर लाईक ढोस म्हणली बाई. आणि दॅट इज द फन ऑफ धिस क्राफ्ट, की एकतर तुम्हाला मजा आली पाहिजे ते करायला. मला वाटलं होतं की द पीपल आर गोइंग टू बी फॅसिनेटेड की ओ चाफा बोले ना, चहा झाला ना, ढोस काही आवडू शकतं. असं ह्या सिच्युएशन्सवरनं येतातच गोष्ट. तर इथे मगाशी हा कॉफी त्याची खाली ठेवत होता, ती अशी डचमळली, इकडनं तिकडनं पडली, आणि त्यालाच मनात ना आलं असं छलका छलका रे. आणि मी असं पुढे म्हणणं काला काला कॉफी असं कसं नाही होतं तुम्हाला. ठीक आहे, मी माझं क्लोजर अचीव केलेलं आहे हे असं बोलून की दिस सॉन्ग एक्झिस्ट नाव इन द युनिवर्स समवेअर. आता आय कॅन स्लीप ॲट नाईट. आता मला शांत. अरे नाही, झोप नाही रात्री, नाही तर असं की असं काहीतरी सुचतं आपल्याला. आणि असं हे काने आपण हे पूर्णत्वाला न्यायची गरज आहे. आणि जबाबदारी मला युनिव्हर्सने दिली होती वगैरे. हो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू फिनिश दॅट टास्क. आता नाही तर खास येत राहते असं झोप नाही, खरं झोप नाही. तुला असं होतं नाही होत? मी एक म्हणजे मी फक्त माझं असं क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये नाही होत, रिसर्च. मी लिटरली एका प्रोजेक्टवरती काम करताना मोबाईल हातात धरून असं घट्ट धरून झोपायचं, कारण मला झोपेत उत्तरं सुचायचे. मी उठलो, नोट्समध्ये लिहायचं, परत झोपायचं. अगेन what you prioritize your life will take you there. येस, थँक्यू सो मच अमृता. Thank you for having me. खूपच मजा आली. म्हणजे राईट फ्रॉम फेमिनिझम टू मेरी कोंदो बरंच काय काय बोललो. आपण खूप डिस्कस केलं. इट वॉज फन. खूपच मजा आली मला पण. त्यामुळे वी गॉट टू नो अ डिफरंट साईड ऑफ अमृता, हाऊ शी थिंग्स, काय
विचार करते ती कॉन्टेंट बनवताना आणि परफॉर्म करताना आणि खूप आणि मजा घर आली. बनवताना. आणि घर बनवताना की असं असताना झालं तर थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या शहरात जिथे कुठे अमृताचा शो असेल तर प्लीज जाऊन बघा पुढचा जो काही शो असेल. कुठे अमृताला शोधायचं आहे तुम्हाला माहिती आहे, इंस्टाग्रामवर तिचं अकाउंट आहेच. आणि जो काही तुमचा फीडबॅक असेल तो खाली द्यायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद. लो बसावा.